तुझी उमेदवारी पाठी घे, तुला 5 कोटी रुपये देतो, असा तो कॉल होता. आणि मी शॉक झालो. मी जर त्यावेळेला टाईट करायला घेतलं नसतं ना, तर ह्या लोकांनी बिनविरोध महापौर देखील बसवला असता. एकनाथ शिंदेची एवढी मोठी प्रतिमा आहे का की बाळासाहेबांसारखं मतदान होईल? पैसे देऊन निवडून आलेल्या माणसाला तुम्ही सत्कार करून पुढच्या पिढीला काय आदर्श देताय? मुंबई टिकणं खूप गरजेचं आहे. ह्या वेळेला जर मुंबई हातातनं गेली ना मराठी माणसाच्या, तर मला असं वाटतं की मग तो बॅकलॉग भरू शकणार नाही. मी शिकलेलो आहे, पण मी सुशिक्षित नाही आहे, त्याचा काय उपयोग नाही ना. शिकलेलं असणं आणि सुशिक्षित असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मैत्री म्हणून राजसाहेबांनी या सगळ्यांना आम्हाला बिंदास सांगितलं यांचं काम करा, पण ह्यांनी राजसाहेबांची मैत्री नाही टिकवली, ह्यांनी गद्दारी केली आमच्याकडे. अहो, गद्दारीची शाबासकीचे पण काही दिवस असतात. संतोष धुरी नाही ठरवणार आमची सर्टिफिकेट काय. ज्या माणसाची निष्ठा ही एका नगरसेवकाच्या तिकीटवर हल्ली ना, त्याने आम्हाला नाही सांगायचं आमचा पक्ष कोणाच्या दावणीला. टेकाप, बहुजन विकास आघाडी, या सगळे छोटे छोटे पक्ष या महाराष्ट्रात जिवंत ठेवणं गरजेचं आहे. मोदींची तीच इच्छा आहे की हे सगळे छोटे छोटे पक्ष मारावे. भारतीय जनता पक्षाला जर तुम्हाला थांबवायचं असेल ना, तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. एमआयएम युती तुम्हाला चालते आणि मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला वाटतं की नाही कोणतरी मुलांना हे बसेल, मियाबाई बसेल. साहेबांचं एक वाक्य आहे, तुम्ही जर नीट साहेबांच्या त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी, जसा अमित माझ्यासाठी तसा अविनाश आहे माझ्यासाठी. नमस्कार. लोकसत्ता लोकसंवाद ठाण्याच्या आणखी एका पर्वात आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत मनसेचे ठाणे आणि पालघर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव सर आहेत. मी त्यांना ठाणे आणि पालघर पुरता मर्यादित करू पाहत नाही, कारण मला अलीकडच्या काळात असं जाणवतं सातत्याने पत्रकार म्हणून की मनसेचा एक राज्यभरातला आवाज किंवा चेहरा म्हणून अविनाश जाधवांकडे आम्ही पाहतो. मनसेचाच आपण असं नको म्हणूया, अलीकडच्या काळात असं म्हणूया की एक विरोधी स्पेस जी महाराष्ट्रात क्रिएट व्हायला हवी, ठाण्यात व्हायला हवी, ती MMR मध्ये व्हायला हवी, मुंबईत व्हायला हवी आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवी. ती विरोधी स्पेस कुठेतरी व्यापण्याचा प्रयत्न जाधव सातत्याने करत असतात. वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत असतात. यंदाच्या महापालिका निवडणुका आपण पाहताय आणि त्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो गाजला त्याचाही केंद्रस्थान अविनाश जाधव होते आणि तो म्हणजे बिनविरोध झालेल्या निवडणुका. आणि त्या ठाण्यात झाल्या, त्या डोंबिवलीत झाल्या, त्यात लगतच्या नवी मुंबईतही झाल्या आणि महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये झाल्या. असं एक बोललं गेलं की जिकडे जिकडे विरोधी पक्ष कमकुवत तिकडे तिकडे या विरोधी काय म्हणतात बिनविरोध निवडणुका झाल्या. परंतु त्याच्या मागची काही तथ्य, आपण थेट तथ्य म्हणूया नको त्याला अजून, पण त्यातले काही मुद्दे मांडण्याचा जोरकसपणे ज्यांनी कोणी प्रयत्न केला आणि न्यायालयीन लढाई लढण्याच्या दृष्टीने आखणी केली, त्यामध्ये अविनाश जाधवांचा समावेश होतोय. ठाणं हे तसं कठीण क्षेत्र आहे विरोधी पक्षांसाठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला, डोंबिवली उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा बालेकिल्ला, या सगळ्या आपण काय म्हणतो खाजण जमिनीवर कुठेतरी रोपटं उगवण्याचं एक मोठं आव्हान जाधव आणि विरोधी पक्ष पेलताना दिसतोय. मी त्यांना विनंती करतो लोकसत्तातर्फे, त्यानंतर तुमच्या एवढे टोकदार आम्हाला बोलता येतं का मला माहीत नाही, पण आम्ही किमान तसे प्रश्न विचारायचा आपल्याला प्रयत्न करू. खरं तर असा विषय नसताना मला बोलायची सवय नाही आहे. असं पटकन काही लोकांना सवय असतं की व्यासपीठावर गेल्यावर अर्धा तास बिनधास्त विविध विषयांवर बोलू शकतात. पण मला एखादी परिस्थिती माझ्या समोर आली तर ती परिस्थिती मी समजून त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर बोलू शकतो. मागील अनेक दिवसापासून ठाण्याची जी परिस्थिती आहे ती आपण सगळ्यांनी पाहिलात. ज्या पद्धतीने बिनविरोध नावाचं एक ऑपरेशन ठाण्यात पार पडलं आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये 21, ठाण्यात 7, भिवंडीमध्ये 6, अशा महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये 70च्या वरती नगरसेवक निवडून आले. हे निवडून आलेले नगरसेवक हे जर बाबा फॉर्म बाद झाले त्याच्यामुळे निवडून आले असते किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे निवडून आले असते तर आम्ही समजू शकलो असतो. सुरुवातीला 3 नगरसेवक ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला आम्हाला हे नॅचरली वाटलं की शक्य आहे, होऊ शकतं. पण ज्यावेळेला सकाळी 11, 12, 13 असा जो आकडा यायला लागला आणि मग मला काही कॉल यायला लागले. त्यातला एक कॉल होता मला आदल्या दिवशी रात्रीचा, जो आमच्या एका नगरसेवकाचा मला होता आणि त्याला ठाण्यातल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्याने फोन केला. त्याला मुलुंडला बोलवलं
आणि तुझी उमेदवारी पाठी घे, तुला 5 कोटी रुपये देतो, असा तो कॉल होता. आणि मी शॉक झालो की महानगरपालिकेच्या एका प्रभागातला एक नगरसेवक, त्याला जर 5 कोटी रुपये द्यायला ह्या लोकांची तयारी असेल, तर एका प्रभागासाठी यांचा बजेट काय असेल, किती कोटी रुपये एका प्रभागासाठी हे खर्च करणार असतील. सो याचा एक मला अंदाज आला. आणि सकाळी उठल्यापासून मला कॉल सुरू झाले की ह्या उमेदवाराच्या घरी पोलीस गेले आहेत, ह्या उमेदवाराला शिवसैनिक शोधतायत, अशा अनेक गोष्टी व्हायला लागल्या. आणि मग त्याची डेप्थ मला कळाली की हे लोक काहीतरी वेगळं करायच्या तयारीत आहेत. आणि मग मी माझ्या सगळ्या लोकांना टाईट करण्याचा प्रयत्न केला. मी जर त्यावेळेला टाईट करायला घेतलं नसतं ना, तर ह्या लोकांनी बिनविरोध महापौर देखील बसवला असता. आणि अशा प्रकारेच त्यांची तयारी होती. कारण बेसिकली होतं असं की मनसे असेल, उभाटाचे शिवसैनिक असतील, हे जे आमचे पदाधिकारी आहेत ना, त्यांनी कधी सत्ता नाही भोगली आहे. त्यांनी आयुष्यभर सन्माननीय राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, यांच्या आदेशावरही चालणारी मुलं आहेत. ही कुठेतरी 15,000, 20,000, 25,000 रुपयात काम करणारी ही मुलं, यांना आम्ही उमेदवारी दिली. जे बाळासाहेबांनी केलं त्यावेळेला, जी आत्ता जी काही जे सगळे 100 कोटीचे मालक दिसतात, त्यावेळेला बाळासाहेबांनी ही कुठेतरी ड्रायव्हर, रिक्षा चालक अशीच लोकं मोठी केली होती. तो आमचाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न होता. पण अचानक असं झालं की त्या कार्यकर्त्याला 25,000 रुपये पगार असलेल्या कार्यकर्त्याला फोन यायला लागला की तुला मी 5 कोटी रुपये देतो. आणि तो बसलेल्या जागेवर त्याने एक 3 BHK घर घेतलं, एक मोठी गाडी घेतली, एक गावाला आईवडिलांची इच्छा होती म्हणून घर बनवलं, बांधलं. हे त्याने त्या काही क्षणात केलं. आणि मग त्याच्या मनात जे दुसरं आलं, ते पैसे घेऊया, घराला लॉक लावूया आणि गावी निघून जाऊया. आणि हीच गोष्ट ठाण्यात खूप मोठ्या प्रमाणात घडली. आणि त्याची चर्चा देशपातळीवर झाली. देशातल्या विविध लोकांना हा जो पॅटर्न आहे तोच कळला नाही. म्हणजे आम्ही भांडत होतो दुबार नावासाठी, आम्ही भांडत होतो बोगस मतदार याद्यांवर, आणि काहीतरी तिसरा नवीन पॅटर्न आला आणि डायरेक्ट 21 जण निवडून गेली, डायरेक्ट 7 जण निवडून गेली, एकूण 70 जण निवडून गेली. याचा अंदाजच कोणाला नव्हता. आज या गोष्टीची तुम्ही कुठेही गेलात आणि लोकांशी जर चर्चा केली तर तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की याची चीड आहे लोकांमध्ये. आणि लोकांना हे आवडत नाही आहे. खरं तर मला सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ही गोष्ट वाटते की देवेंद्र फडणवीस आज त्या 21 जणांचा सत्कार करणार आहेत. म्हणजे पैसे देऊन निवडून आलेल्या माणसाला तुम्ही सत्कार करून पुढच्या पिढीला काय आदर्श देताय की याच्यापुढे महाराष्ट्रात निवडणुकाच होणार नाहीत, सरळ पैसे जमा करा आणि पैसे विरोधी उमेदवाराच्या हातात द्या आणि बिनविरोध निवड करा आणि मी तुमचा सत्कार करणार. अहो, चांगलं काम करणाऱ्या एखाद्या नगरसेवकाचा सत्कार करा, आम्हाला आवडेल. पण पैसे देऊन बिनविरोध निवडून आलेल्या माणसाचा जर तुम्ही सत्कार करणार असेल तर काय आदर्श घ्यावा तुमचं पुढच्या पिढीने. सो मला असं वाटतं की कुठेतरी एका वेगळ्या ट्रॅकवर चाललेलो आहोत. ऑलरेडी ठाण्यामध्ये पैशाचा पाऊस आहे, कुठून येतो देवाला माहिती. हा एवढा पैसा कन्स्ट्रक्शनमधनं नाही येऊ शकत, PWD मधनं येऊ शकत नाही. हा पैसा कुठून येतो हा प्रश्न आहे. कारण नेहमी ऐकतो की ह्याला 50 कोटी दिले, त्याला 25 कोटी रुपये दिले. पैसा जनरेट कुठून होतो एवढा? महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा वाटणारा किंवा एवढा पैसा जनरेट करणारा मुख्यमंत्री पाहिलाच नाही. सो हा पहिला पैसा एवढा जनरेट कुठल्या मार्गाने होतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जर हा पैसा तरुणांच्या जीवाशी खेळून होत असेल तर ते त्याच्यापेक्षा डेंजर आहे. तर मला असं वाटतं की आत्ताची जी आमची लढाई आहे ही ठाणं टिकवण्याची आहे. आमचे आनंद दिघे साहेब होते. दिघे साहेब असतानाची मी अनेक लोकांची गप्पा मारताना दिघे साहेबांना जर असं वाटलं की नाही विरोधी पक्षातला हा मुलगा चांगला काम करतो, हा नगरसेवक झाला पाहिजे, तर ते त्यालाही मदत करायचे त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आणि तो निवडून यायचा. आणि तो मग ठाण्यातला विरोधक असेल तरी ठाण्यात एक चांगला मुलगा निवडून आल्याचं समाधान असायचं. त्यावेळेला अपक्ष नगरसेवक खूप निवडून यायचे. सुधाकर चव्हाणांपासून अनेक नावं होती की जी अपक्ष निवडून यायची. त्यांना निवडून आणण्यात दिघे साहेबांचा खूप मोठा हात असायचा. त्यासाठी दिघे साहेब त्यांना पकडून माझ्या पक्षात ये, मग मी तुला मफलर घालतो आणि मग तू नगरसेवक व्हावास अशी इच्छा नव्हती. तर विरोधकांचा स्पेस देखील उत्तम असावा हा त्यांचा प्रयत्न असावा. पण तो जो काही जिव्हाळा होता ठाण्याचा तो आता संपलाय. आता माणसं एक तर विकत घ्या किंवा माणसाला कुठेतरी अटकवा, कुठल्या तरी प्रकरणात अटकवा आणि त्याचा कायमचा विषय बंद करा. सो ठाण्याचा जो एकात्मताचा जो भाव होता तो आता संपलाय. आणि आता जो आलेला आहे तो फक्त मारा, झोडा आणि राज्य करा या बेसवर आलेला आहे. आणि आम्ही त्या सगळ्याचा विरोध करतोय. त्यांना किती काय करायचं आहे ते करू द्या,
पण मी तुम्हाला एक आश्वासित करतो की ठाण्यात जर काही चुकीचं घडत असेल तर हा अविनाश जाधव ह्या सगळ्यांच्या पुढे उभा राहील आणि चुकीची गोष्ट होऊ देणार नाही, हे खात्रीने तुम्हाला सगळ्यांना सांगतो. अविनाशजी, माझा एक या निमित्ताने काही काही मुद्दे काही पुढे आले आणि त्यातला एक मुद्दा असा होता की हे घडलं कुठे. हं. तर हे घडलं अशा ठिकाणी जिथे विरोधी पक्ष कुठेतरी थोडासा संघटनात्मक पातळीवर कुठेतरी वीक आहे. असं म्हटलं गेलं, नवी मुंबईत अ, एकमेकांना तुल्यबळ उमेदवार होते, नेते आहेत, तिकडे हे फार झालं नाही. मीरा भाईंदरमध्ये हे फार झालं नाही. पण जिकडे जिकडे कुठेतरी विरोधी पक्षाच्या संघटना थोड्याशा अडखळत होत्या कुठे किंवा वीक झाल्या, तिकडे हा स्पेस मिळाला सत्ताधाऱ्यांना असं म्हटलं गेलं. तर हे सगळं घडत असताना तुम्हाला मुळात असं वाटतं का की विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी यात 2-4 शहरांमध्ये आपण त्याचा उल्लेख करतोय, त्यामध्ये थोडं कमी पडलं, थोडी तयारी नव्हती, थोडे बेसावध राहिलात तुम्ही? नाही, एक गोष्ट मान्य आहे की आम्ही बेसावध राहिलो. पण असा पॅटर्न येईल हे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. कारण एवढ्या स्वातंत्र्यानंतरच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असा पॅटर्नच नव्हता. आम्ही आत्तापर्यंत आमचा विचार हा दुबार नावांवर होता. आमचा फोकस हा दुबार नावावर होता. बोगस मतदार याच्यावर आमचा फोकस होता. बरोबर आहे. सो आम्ही पूर्ण तयारी ही बोगस मतदार आणि दुबार नावं यांच्यावर केली होती. हा काहीतरी नवीन पॅटर्न हे लोक घेऊन आले आणि ह्याची सुरुवात झाली डोंबिवलीतनं. डोंबिवलीतल्या 2 नेत्यांमध्ये सकाळी कॉम्पिटिशन लागली आणि त्या कॉम्पिटिशनमधनं हे सगळं सुरू झालं. कोण माहिती? एक भाजपाचे अध्यक्ष आणि तिथले खासदार यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली की 3 जण ह्यांचे बिनविरोध झाले, मग माझं का नाही. मग 4था बिनविरोध करण्यासाठी त्याला पैसे देण्यात आले. मग त्याने किती दिले, तर त्याने एवढे दिले, मग आपण एवढे देऊया. आणि हे करत 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 ती घटना पुढे जायला लागली. मी जसं मगाशी म्हटलं की आमची जी मुलं आहेत ही सगळी सर्वसाधारण घरातली मुलं आहेत. ही कुठेतरी 20-25 हजार रुपयाचा जॉब करणारी ही सगळी, त्यांना अचानक 5 कोटी 8 कोटी 10 कोटीचे जर आकडे यायला लागले तर मला असं वाटतं की प्रत्येक जण अविनाश जाधव नसतो ना, किंवा प्रत्येक जण राजन विचारी नसतो. सो त्यातून या गोष्टी घडल्या. पण ही गोष्ट देखील तुम्ही चुकीचा पायंडा या देशात पाडला की तुम्ही मतदाराला मतदानाच्या अधिकारापासूनच वंचित ठेवायला लागलात. याच्या आधी मतदार विकत घेतले जात होते, आता तुम्ही नवीन पॅटर्न आणलात, उमेदवारच विकत घेताय, म्हणजे निवडणुकाच होऊन देणार नाही. अशा पॅटर्न जर तुम्ही तयार करणार असाल तर हा देशासाठी घातक आहे. आता या सगळ्यात झालं काय, आज काय होणार आहे, तर आम्ही कोर्टात गेलोय, कोर्ट आम्हाला जो काही निर्णय देईल तो मान्य, बरोबर आहे. पण याच्या पुढे देशभरात जेव्हा निवडणुका होतील ना, त्यावेळेला देशभरातले विविध जे पक्ष आहेत ते तयारीत राहतील की असाही एक पॅटर्न आहे जो विरोधक राबवू शकतात. सो आमच्या माध्यमातून देशभरातली जेवढी छोटी मोठी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक जनजागृती करण्यात आली की हे एवढे पैशांनी माजलेत की ही कुठलाही नवीन पॅटर्न घेऊन येऊन तुम्हाला ह्यांना समोर येऊन लढण्याची आता ताकद यांच्यामध्ये राहिलेली नाही. सो असं काहीतरी करून कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन करण्याचं काम हे देशभरात करू शकतात. बरोबर. निवडणुकीचा पहिला टप्पा म्हटला जातो, म्हणजे उमेदवारी अर्ज भरणं, छाननी करणं. तर त्यात वेगवेगळे काय म्हणतात त्याला, वेगवेगळे पॅटर्न्स आपण पाहिले. आपण जसा आरोप करताय त्यानुसार एक मिशन बिनविरोध आपण पाहिलं. आता शेवटचा टप्पा किंवा मधला टप्पा निवडणुकांचा सुरू आहे. तो शेवटच्या टप्प्याकडे ही निवडणूक जाते आहे. तर हे शेवटपर्यंत अजून काय काय पाहावं लागेल आणि तुम्हाला मुळात असं वाटतं का की पहिल्या टप्प्यातच एवढं काय काय घडून गेलंय, शेवटच्या टप्प्यापर्यंत हे सगळं सरळसोट निर्विघ्नपणे पार पाडेल? बघा, पहिल्या टप्प्यात ह्या लोकांनी पैशाचा वापर केला, पोलिसांचा वापर केला आणि सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट वापर जर ह्या लोकांनी काय केला असेल तर आरोचा केला. बरोबर आहे. आरो हा त्यातला इम्पॉर्टंट पार्ट होता. या लोकांनी एक उमेदवार असेल, समज अविनाश जाधव नावाचा एक उमेदवार आहे, त्याच्या खाली 4 फॉर्म आले. सो एक एबी फॉर्म लावलेला फॉर्म असेल शिवसेनेचा आणि खालचे 3 अपक्ष असतील. सो यांनी नीट प्लॅनिंग केलं, पहिले अपक्ष उडवले खालचे 3 आणि थेट लढत ठेवली 1 आणि 2 नंबरमध्ये. आता 1 आणि 2 नंबरमध्ये ज्यावेळेला थेट लढत आली त्याला एकाला फोडणं खूप सोपं झालं. त्यांना 5 जणांना फोडणं कठीण काम होतं. आता जिथे जिथे अपक्ष राहिले किंवा अपक्ष फोन स्विच ऑफ करून गेले तिथे बिनविरोध झालं नाही. पण जिथे आरोच्या मदतीने शेवटचे 3 अपक्ष उडवण्यात हे सक्सेसफुल झाले तिथे हे लोक दुसऱ्याला विकत घेण्यात पण सक्सेसफुल झाले. आता आरोनी याच्यामध्ये खूप मोठा रोल निभावला. आता इथे वागळेमधल्या वृषाली नावाच्या एक आरो आहेत, त्याने काय केलं, निवडणूक आयोगाचा नियम आहे
की फॉर्म भरून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी छाननी असते. छाननीच्या अर्धा तास आधी तुम्हाला जेवढे फॉर्म आलेत, जेवढ्या उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांचा डिस्प्ले लावायचा असतो आणि त्या डिस्प्लेला ते लावलेले फॉर्म पाहून विरोधक ऑब्जेक्शन घेतात. या महिलेनी तो फॉर्मच लावले नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय ऑब्जेक्शन घ्यायचं होतं हे कळलंच नाही. पण आमचे फॉर्म विरोधकांकडे आधीच पोचले होते. त्या महिलेनी 3:30 वाजता फॉर्म लावले. 3:30 वाजता फॉर्म लावल्याच्या नंतर तिने एक अट टाकली होती की 11च्या आधी जर कोणाच्या चुका असतील तर 11च्या आधी तुम्ही ते तुमचं जे काही ॲफिडेव्हिट आहे ते मला आणून द्यायचं. 11 नंतर स्वीकारणार नाही. आमच्या लोकांनी, काही लोकांनी 11ला 5 मिनिटं गेली, अनेक लोकांचे बाद झाले फॉर्म. या महिलेने 3 वाजता फॉर्म लावले आणि 3 वाजता लावलेल्या फॉर्ममध्ये एका नगरसेविकेच्या फॉर्ममध्ये निरंकच्या ऐवजी तो कॉलम खाली ठेवला होता. निवडणूक आयोगाचा नियम सांगतो जर कॉलम खाली असेल तर तो फॉर्म बाद झाला. 3:30 वाजता लावल्याच्या नंतर ते इतर उमेदवारांना कळलं, त्यांनी गोंधळ सुरू केला. 7 वाजता मी तिथे गेलो, मग जितेंद्र आव्हाड आले, राजन विचारे आले, आम्ही प्रश्न विचारले. त्यानंतर तिने उत्तर आम्हाला असं दिलं की तो ऑलरेडी 11 वाजता त्या महिलेने मला तो फॉर्म आणून दिलेला आहे आणि तो मी लावायला विसरले. मी म्हटलं हे कसं शक्य आहे? तुम्ही एक एक उमेदवारांना स्ट्रेट भेटता. जर मी उमेदवार म्हणून जर तुम्हाला माझा बदललेला ॲफिडेव्हिट दिला असेल तर जुनं ॲफिडेव्हिट तुम्ही काढून नवीन ॲफिडेव्हिट लावला पाहिजे ना. तुमच्याकडनं राहिलं कसं? सो ही जी शंका आहे ना, ही सगळ्यात मोठी शंका आहे. आणि त्या महिलेच्या जागी ज्या आरो आहेत वृषाली म्हणून, त्यांच्या इथे सगळ्यात जास्त बिनविरोध झाले. 3 बिनविरोध त्यांच्या भागात झाले, त्या जिथे आरो आहेत. सो सगळ्यात मोठ्या यंत्रणेचा वापर केला. ज्या वेळेला निवडणूक आयोगाने आरोची यादी मागवली त्यावेळेला ह्यांची लोक कुठे आरो म्हणून पाहिजेत ते पहिले पेरले. आता निवडणूक आयोग म्हणजे कोण हो? तुम्ही निवडणूक आयोगाची एक स्वतंत्र संस्था असं आपण म्हणतो. कशी काय स्वतंत्र संस्था आहे? आरो कोण आहे? ती झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अधिकारी आहे, बरोबर आहे. आयुक्त कोण आहेत? निवडणूक यंत्रणेचे प्रमुख आहेत. इथल्या निवडणूक यंत्रणेचा जो अधिकारी आहे तो सगळ्यात भ्रष्ट अधिकारी आहे, ज्याच्या बदलीची मागणी आम्ही 4 महिन्यापूर्वी केली होती. मग निवडणूक यंत्रणा स्वतंत्र यंत्रणा कशी होऊ शकते? जर तुम्ही वापरणारे सगळे अधिकारी वर्ग जर त्याच महानगरपालिकेतले कर्मचारी आहेत, अनेक वर्ष ते तिथल्या नगरसेवकांसोबत काम करतात, तिथल्या आमदारांबरोबर काम करतात, त्यांनी त्यांना मदत केली, मग स्वतंत्र यंत्रणा कशी होऊ शकते? माझा तोच प्रश्न आहे की तुम्ही हे सगळं घेऊन महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, तुम्ही कोर्टातही गेलात. ही मोडस ऑपरेंडी तुम्ही जी म्हणताय जर ती तशीच आहे तर मग तुम्हाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून किती अपेक्षा आहेत नेमक्या? हे बघा, आपल्याकडे मला शेवटचा पर्याय कोर्ट आहे, बरोबर. कोर्टात गेलो की कोर्ट पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही निवडणूक आयोगाला ह्या गोष्टी कळवल्यात का? निवडणूक आयोगाकडनं काहीही मोठ्या अपेक्षा आम्हाला नाही आहेत, परंतु कोर्ट आम्हाला जे जे प्रश्न विचारू शकतो ती फॉर्मॅलिटीज आम्ही पूर्ण केली. आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो. त्या निवडणूक आयुक्त आहेत वाघमारे, त्यांनी थोडं अण्णावाप्रमाणे ते वागले असते तर आजी वेळ आली नसती. पण प्रॉब्लेम आहे की ते अण्णावासारखे वागले नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे त्यांनी लगेच ताबडतोब सगळ्यांना फोन केले, अहवाल मागवलाय वगैरे वगैरे. काय होईल मला माहीत नाही, पण इमानदारीत जर खरा अहवाल दिला गेला ना तर दोन्ही आरोप बदली होते. पण परत मुद्दा तोच आहे की अहवाल मागितलेत कोणाकडे? तुम्ही मगाशी ज्यांच्याकडनं, ज्यांनी ती गोष्ट केली आहे त्यांच्याकडनंच तुम्ही परत अहवाल मागताय. सो यात फेअरनेस नाही आहे कुठे. आणि मग तुमच्या मूळ प्रश्नावर येतो जो मगाशी तुम्ही मला विचारलात की जर पहिल्या टप्प्यात अशा गोष्टी घडत असतील तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काय करतील, तर मी तुम्हाला सांगतो खात्रीने, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात एक गोष्ट होईल, पैशाचा खूप पाऊस पडेल. आता हे मतदाराच्या हातात आहे. खरे MMR रिजनमधला मतदार हा सुशिक्षित मतदार म्हणून मानतो ना आपण. आता त्यांनी सुशिक्षित सारखं वागलं पाहिजे. मी शिकलेलो आहे पण मी सुशिक्षित नाही आहे, त्याचा काय उपयोग नाही ना. शिकलेलं असणं आणि सुशिक्षित असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण खूप शिकलेले असतात पण सुशिक्षितेची व्याख्या त्यांना माहीत नसते. फार कमी लोक असतात की शिकलेले फार कमी असतात पण त्यांच्या स्वभावातनं सुशिक्षितपणा जाणवतो. तर अपेक्षा आहे आम्हाला MMR रिजनमधली जी काही लोक आहेत, जी लोकसत्ता वाचतात, जी सकाळी ह्या सगळ्या पहिला पेपर वाचल्याशिवाय ज्यांना जाग येत नाही, त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही विचार करताना त्या मुलाचा विचार करा जो मागील 5 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतोय. मोदींचा विचार करून महानगरपालिका लढणार असाल तर कसं होईल ना. मोदींनी देशात ते केलं म्हणून आज आम्ही मोदींना मतदान करतो. अरे काय वेळा आहेस का तू, मूर्ख आहेस का?
तो तरुण रोज मर तो गटाराची पाईपलाईन साफ करून घेतोय, तो ड्रेनेज साफ करून घेतोय, तो रोज दिवसभर गोल गोल तुझ्या वॉर्डातला कचरा उचलतोय. त्याच्यासोबत उभा राहणार की मोदींनी पॉलिसी ठरवली म्हणून तुम्ही त्याला इथे मतदान करणार? वेगवेगळे पार्ट करा ना आयुष्याचे. महानगरपालिकेची निवडणूक लढताना त्या वॉर्डामध्ये कोण चांगला मुलगा काम करतोय, तिथल्या काय अडचणी आहेत, त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. अरे कमळ दिसतं म्हणून बलात्काराला तुम्ही मतदान करणार आहात का? नाही नाही, कमल आहे पण तो बलात्कारी आहे त्याचं काय, तो भ्रष्टाचारी आहे त्याचं काय, त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात की नाही? तो गुंड आहे, तो किती पक्ष बदलून आला, याचा विचारच केला जात नाही. आता प्रताप सरनाईक आमच्या सोबत होते आणि ते असं म्हणाले की मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे बहुसंख्य उमेदवार हे त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, खंडणीचे आरोप आहेत, काही जणांवर तर दरोड्याचे आरोप आहेत, असं प्रताप सरनाईक म्हणाले. म्हणजे त्यांचे मित्र पक्षातले मुद्दे आहेत. यालाच धरून दुसरा मुद्दा माझा, गणेश नाईकांनी काल भाषण करताना नवी मुंबईत असं म्हणाले की यांचा म्हणजे त्यांचं वाक्य आहे, यांचा हरामाचा पैसा घेऊ नका. म्हणजे आता यांचा म्हणजे हरामाच्या पैशाची व्याख्याच मला कळत नाहीये. म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा हा एक पार्ट होता, बरोबर आहे. हरामाचा पैसा म्हणजे काय? ही लाईन काय? ही कुठे साताऱ्याच्या गोडाऊनला जाऊन मिळते का? हरामाचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैसा हे दोन वेगवेगळ्या लाईन आहेत. नक्की गणेश नाईकांना काय माहिती आहे हे उद्या जर मला आता कळलं, उद्या नाईक साहेब येणार आहेत तर प्लीज विचारा की व्याख्या काय आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा हे आम्हाला माहित होतं, पण हरामाचा पैसा जो नवीन त्यांनी वाक्य काढलंय, नक्की त्यांची लाईन कुठे जाते हे शोधलं पाहिजे. की तुम्ही मगाशी म्हणाले की पैशाचा पाऊस पडतोय, हा पैसा नेमका येतोय कुठून? संजय राऊत त्या दिवशी सातारा म्हणाले, आताही तुम्ही सातारा. नेमकं काय तुम्हाला म्हणायचं? हे बघा, जे काही मागच्या काही दिवसापासून आम्ही ऐकतोय विविध लोकांकडनं आणि विविध पत्रकारांकडनं, त्यातून एक सातारा कनेक्शन सतत समोर येतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये सातारा कनेक्शन, साताऱ्यात झालेलं गोडाऊन आणि त्यात मिळालेलं ड्रग्ज, आणि त्या ड्रग्ज त्या असलेल्या हॉटेलचा मालक हा स्वतः DCM साहेबांचा सक्का भाऊ आहे. बरं, जो ते सगळं चालवत होता तो DCM साहेबांचं जे गाव आहे तिथला सरपंच आहे. सो ह्या सगळ्या लाईनीतनं, कारण परवा मी साहेबांशी बोलत असताना साहेब म्हणाले एवढा पैसा PWD मध्ये नाही आहे, कारण आपले सोर्स फार कमी आहेत. म्हणजे सरकारला पैसे मिळण्याच्या 2-3 जागा आहेत, बरोबर आहे. सो त्यातून एवढा पैसा येईल असं अपेक्षित नाही आहे. आणि महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पावसासारखा पैसा माणसाची असं म्हणू शकतो आपण दानत आहे, पण दानतीच्या पुढे पण अजून काहीतरी दिसतंय. कारण दानत असल्याच्या नंतर ते संपतं पण ना, पण ते संपायचं नावच घेत नाही, ते टॉपअप होत चाललंय सतत. आत्ता झालेल्या 2 निवडणुकीत काही हजार कोटी टाकण्यात आले आणि पुन्हा महानगरपालिकेला तशाच प्रकारची गणित दिसतात. सो तो जो डाऊट आहे ना, तो त्याचा खुलासा खरा झाला पाहिजे. अनेक लोकांना हा प्रश्न आहे. मी नाही, संजय राऊत म्हणतायत, परवा राजन विचारे पण सतत म्हणत होते, उद्धव साहेब म्हणतायत. त्याचा खुलासा झाला पाहिजे की हे एवढा पैसा येतो कुठून. एक तोच परत मुद्दा, म्हणजे मी आता तुम्ही सातत्याने पैशाच्या वारेमाप पैशाच्या वापराविषयी तुम्ही बोलताय, निवडणूक यंत्रणांच्या बेसिकली गैरवापराविषयी बोलताय. यात पोलिसांची भूमिका तुम्हाला नेमकी कशी, नेमकं काय आहे? तुम्ही एक व्हिडिओ प्रसिद्ध केला मध्यंतरी की काही पोलीस कर्मचारी काही उमेदवारांना घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने चालले होते वगैरे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार पक्षाचे अध्यक्ष होते, तेही असं म्हणाले की एका मोठ्या शिंदे समर्थक नेत्याच्या मुलालाच क्राईम ब्रांचची लोक धमकवत आहेत, ज्याला उमेदवारी मिळाली नाही. पोलीस यंत्रणांचं कसं पाहताय तुम्ही? पोलीस यंत्रणेचं काही अधिकारी आहेत त्यांच्या दावणीला बांधलेत ठाण्यातले. आमच्या अनिल मानेंच्या घरी सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस जात होते. मी एका खूप मोठ्या अधिकाऱ्याशी बोललो या विषयात. बोला साहेब, पोलीस का जात आहेत? तो गुन्हेगार नाही आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा वॉरंट नाही आहे, त्याच्या घरच्यांनी कुठली तक्रार तुमच्याकडे केलेली नाही, मग तुम्ही का त्याला? नाही, आम्हाला असं कळलं की तो गायब आहे. म्हटलं बरं, तुम्हाला कोणी सांगितलं तो गायब आहे? तुमच्याकडे काही लेखी तक्रार आली आहे का? त्याच्या फॅमिलीनी सांगितलं की? नाही, आम्हाला कळलं. बोललो एवढं सतर्क आहे पोलीस खातं, त्या गायब आहे म्हणून त्याला शोधायला त्याच्या घरी सकाळपासून पोलीस फिरत आहेत. बरं, मग त्याला मी तो दुसरा व्हिडिओ टाकलेला झाला. अरे तो पोलीस ऑफिसर नाही आहे, तो कॉन्स्टेबल आहे. मी म्हटलं अरे बाबा, पण दोन्हीही आम्ही पोलीसच म्हणतो ना. तुमच्यासाठी एक ऑफिसर वेगळा असेल, कॉन्स्टेबल, मग आमच्यासाठी पोलीस
खाकी घातलेला माणूस हा पोलीसच आहे. सो या सगळ्यांचा वापर हा प्रॉपर करण्यात आला. जो दाबला जातो त्याला दाबण्यात आलं. सर्वसामान्य घरातले लोक पोलीस ज्यावेळेला दारात येतात ना, त्यावेळेला त्यांचे आई वडील पहिले घाबरतात की हे आम्हाला हे नको आहे, आमच्या दारात पोलीस नको आहे, तुझं जे काय ते बाहेर हे कर. सो पहिला पोलिसांकडनं प्रेशर केलं जातं, मग घरच्यांना घाबरवलं जातं. घरचे घाबरले की मग तो मुलगा सलेंडर व्हायच्या तयारीत येतो. सो पोलिसांचा वापर मागील अनेक वर्षांपासून ठाण्यात चालू आहे. मागील 2.5 वर्षापासून जेवढा पोलिसांचा वापर झाला तेवढा कोणाचा नाही झाला. अहो मी तर तुम्हाला सांगू का, एक भारी किस्सा आहे. आता काय खरं इलेक्शनच्या वेगळा आहे पण तो आहे. मी एका हॉटेलला गेलो आणि मी हॉटेलला गेल्याच्या नंतर 3 नगरसेवक एकत्र जेवायला बसले होते आणि बाहेर 8 पोलीसवाले उभे होते. मी म्हटलं याला गल्ली त्याला कोण मारणार नाही आहे, याला संरक्षणासाठी 8 पोलीस आहेत. आणि ज्यांना संरक्षण पाहिजे त्यांना संरक्षण दिलं जात नाहीये. पण गल्लीतल्या नगरसेवकाला आतमध्ये तो हॉटेलमध्ये बसलेले आहेत, काय करतात देवाला माहिती. पण त्यांना जर 3 जणांना मिळून जर बाहेर 7-8 जण संरक्षणासाठी उभी असतील, काय पोलिसांची किंमत होणार आहे हो. नगरसेवक आतमध्ये दाढी करतोय आणि बाहेर 2 पोलीस बसलेले आहेत, ती दाढी होईपर्यंत वाट बघत. हे काय काय पोलिसांचा वापर केला ठाण्यामध्ये मागच्या 2.5 वर्षात. एवढी शिवसैनिकांची भीती होती का तुम्हाला की तुमच्या प्रत्येक नगरसेवकाला 3-3, 4-4 पोलीस द्यावे लागले. याचा अर्थ तुम्ही त्या यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. जे मी म्हणतोय की तुम्ही पोलीस यंत्रणा असेल, हे जे काय निवडणूक यंत्रणेचे अधिकारी असेल, यांचा वापर पुरेपूर करताय सत्तेत येण्यासाठी. अविनाशजी, माझा एक यालाच धरून एक प्रश्न आहे. मी मगाशी प्रस्तावनेत जसं म्हटलं त्याप्रमाणे ठाण्यातली ही जी विरोधी स्पेस आहे, तुम्ही या वेगवेगळ्या विषयांवर आज नाही, तुम्ही गेले अनेक महिन्यांपासून इनफॅक्ट वर्षांपासून बोलताय. पण तुमचे नेते तेवढे आक्रमक दिसत नाहीत. म्हणजे राज ठाकरे साहेब असतील किंवा उद्धवजी असतील, यांनी या मुद्द्यावर मध्यंतरी राज ठाकरेंनी एक कोटी केली, एक मुलं पळवणारी टोळी महाराष्ट्रात आलेली आहे. या कोट्यांपलीकडे ना हा मुद्दा म्हणजे अविनाश जाधवांनी ठाण्यातल्या बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयुक्तांची भेट घेणं, कोर्टात जाणं, राज उद्धवजी का तुमच्यासोबत येऊ शकले नाहीत. त्यांनी हा काय म्हणतात त्याला, हा मुद्दा जर एक त्यांचा पदाधिकारी देशस्तरावर घेऊन जाऊ शकत असेल तर ही जबाबदारी त्यांची नाहीये का. म्हणजे कसं थोडंसं असं नाही वाटत का तुम्हाला की मुंबई पुरतं आमचं सगळं बरं चाललंय, बाकी लढेल अविनाश. बिलकुल असं नाही. मी तुम्हाला एक सांगतो, मी त्या दिवशी ज्या वेळेला हे सगळं घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साहेबांना भेटलो, तर साहेब म्हणाले मी अशी निवडणूक पाहिलीच नाही. मी बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून अनेक निवडणुका पाहिल्या, पण असा रडीचा डाव हा आत्ता खेळायला लागला. आणि मला वाटतं उद्या परवा त्यांची भाषणं चालू झाल्यावर त्यातनं त्यांचा समाचार घेतील. त्यांचं मत आहे की ही यंत्रणा आहे ना, ही यंत्रणा आपण कितीही बोललो तरी ही सरकारी नेत्यांच्या खाली दबलेली आहे. त्यामुळे आपण कितीही काही केलं तरी यांच्याकडे काही उत्तरं नाही. आणि उत्तर द्यायचंच असतं ना, तर दुबार नावाने ह्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं असतं. एवढं सगळं सर्व पक्षीय नेत्यांनी 3 वेळा जाऊन त्यांची भेट घेतल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं दुबार नावं कमी झाली आहे? तशीच्या तशी मतदार यादी आली. सो कोणाकडे जायचो आम्ही? या लोकांकडे, ज्यांना 3-3 वेळा अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे नेते भेटल्याच्या नंतरही काय होत नाही, पुन्हा त्यांच्या दारात आम्ही का जावं. सो म्हणून नाही गेलो आम्ही. पण अविनाशजी, प्रश्न तर विचारावे लागतील ना. विचारलं ना. माझा मुद्दा तोच आहे की मग हे प्रमुख, आता आपण असं म्हणूया 2 बंधू एकत्र आले, प्रश्न विचारणं एक हदबलता बॉडी लँग्वेज मध्ये दिसत नाहीये का? बिलकुल नाही. हे कोण करणं, हे फक्त अविनाश जाधवांनी का करावं? माझं मत आहे अविनाश जाधवनी करावं, कारण अविनाश जाधवला त्यांनी नेतेपद दिलंय ना. सो प्रत्येकाची एक भूमिका आहे आणि तो त्या पक्षात निभवतोय. हा विषय ठाण्याचा आहे, मी तो तडीच नेतोय आणि मला वाटतं योग्य वेळी ते या सगळ्यांचा समाचार घेणारच आहेत. आपण थांबलो पाहिजे 9-10 तारखेपर्यंत. 10 तारखेनंतर तुम्हाला कळेल. एक स्ट्रॅटर्जी प्लॅन आहे आणि त्याच्यानुसार शिवसेना आणि मनसेचे नेते चालले. तुम्ही आपण ठाण्याचा विषयी बोललो, तुम्ही आपण तसा तर डोंबिवली विषयी पण बोललो, पण एक अशी चर्चा होती की डोंबिवलीत परिस्थिती खूप हाताबाहेर जात होती. म्हणजे बिनविरोधची स्पर्धा तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे लागली होती. 20 जवळपास नगरसेवक तिथे, 21 नगरसेवक. अविनाश जाधव जर तिथे नसते तर हा आकडा
कुठपर्यंत गेला असता असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. अविनाश तिथे आमचे राजूदादा होते आणि त्यांचं त्यावर लक्ष होतं. पण सगळेच आम्ही हातबळ होतो. कारण आमचे उमेदवारच आम्हाला फोन करून सांगत होते, की दादा हा 5 कोटी रुपये देतोय, हा 7 कोटी देतोय. सो आम्ही त्यांना बाबा इमोशनल 4 गोष्टी सांगून थांबवण्याशिवाय आमच्या हातात त्या दिवशी काही नव्हतं. कारण तो एक शेवटचा 2 तासाचा वेळ होता आणि त्या दरम्यान ह्याला पकडू की त्याला पकडू असं आमचं सगळं चालू होतं. सो पैशाच्या पुढे बाकी कसलाही सोंग आणता येत नाही. आम्ही प्रयत्न करत होतो आमच्या उमेदवारांना समजवताना. आणि मी जे मगाशी आपलं बोलणं झालं की आम्ही तिथे होतो म्हणून काही उमेदवार वाचले. कारण सगळ्यांनाच पैशाची लालच दिली जात होती आणि त्यावेळेला आम्ही सन्माननीय राजसाहेबांशी बोलणं करून द्या किंवा आपण करूया, आम्ही तुम्हाला इलेक्शनला मदत करू, अशा काही गोष्टी सांगून ते नगरसेवक थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर, गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की उद्धव साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, शाखांमध्ये खूप भेटी देत आहेत. तर त्या शाखा भेटी आत्ताच का आठवतात आणि काय उशीर झालाय का काय पक्षाला? मला वाटतं तुम्ही निवडणुकीच्या राजसाहेबांची ही 6व्या महिन्यातली 3री शाखा भेट आहे. एक 6 महिन्यापूर्वी झाली होती. एक उमेदवार जाहीर करायच्या आधी मुंबईमध्ये शाखा भेटी झाल्या होत्या आणि एक काल झाली आणि आणखी एक होईल 13 तारखेला. सो आमचा बेसिक ह्या वेळेला सभा घेऊन लोक जमा करून बोलण्यापेक्षा आम्ही खाली जाऊन डायरेक्ट लोकांशी बोलायचं काम करतो. तुम्हाला अंदाज नाही आहे, एका बाजूने राजसाहेब फिरतात, एका बाजूने उद्धव ठाकरे फिरतात, एका बाजूला आदित्य ठाकरे फिरतात, एका बाजूला अमित साहेब फिरतात, एका बाजूला रश्मी ठाकरे फिरतात, एका बाजूला शर्मिला वहिनी फिरतात. सो 6 ठाकरे मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर रोज कुठे ना कुठेतरी आहेत. हे मागच्या कुठल्याच निवडणूक झालेलं नाही आहे आणि उद्या दिसतील. उद्या ठाण्याच्याही रस्त्यावर तुम्हाला ठाकरे दिसतील. सो त्यांना जे हवंय किंवा आम्हाला कार्यकर्त्यांना हवंय, आम्हाला राज ठाकरे हे लांबून पाहायला मिळतात नाही. आता ठीक आहे, माझ्या नशिबाने माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे म्हणून मला साहेब जवळून पाहायला मिळतात. पण अनेक आमच्या उमेदवारांना राज ठाकरे 200 मीटरवरनं पाहायला मिळतात ना, स्टेजवरनं. आज राज ठाकरे खांद्यावर हात टाकून प्रत्येक उमेदवाराच्या उभे आहेत. सो तो त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि तिथल्या असलेल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी गर्वाची गोष्ट आहे. हा, पण एक या निमित्ताने असं दिसूनही आलं, म्हणजे तुम्ही एफर्ट्स म्हणताय बरोबर आहे, पण या निमित्ताने असं दिसून आलं, म्हणजे मला असं वाटतं तुम्ही ठाण्याच्या आणि महामुंबईच्या पलीकडचे पक्षाचे नेते आहात म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो की मुंबईत आता मनसेचे काही नेते भाजपात गेले, काही शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जागा वाटपाचे बरेच एक स्पेस, एकमेकांची स्पेस होती ती एकमेकांनी घेतली, त्याच्यामुळे थोडासा नाराजीचा आहे. संदीप देशपांडेही काय फार खुलून बोलताना दिसत नाहीये. संतोष धुरी तर गेले दुसऱ्या पक्षामध्ये. तर हे गणित बरोबर साधणं जमलं नाहीये का? बघा, ज्या वेळेला तुम्ही एखादी मोठी गोष्ट करता त्यावेळेला काहीतरी तुमच्या हातातनं निसटतं. आमच्या बाबतीतही तेच झालं. मुंबई महानगरपालिका ज्या वेळेला आम्ही एकत्र लढायची ठरवली त्यावेळेला आम्हाला अंदाज नव्हता का की काही वॉर्ड आमच्याकडे सुटणार नाही आहेत. त्यातले काही वॉर्ड आमच्याकडे सुटले ना. आता ही गेलेली सगळी माणसं बघा कोण आहेत. ही गेलेली सगळी माणसं जिथे आम्हाला वॉर्ड सुटलेले नाही आहेत ना, तिथली माणसं गेलेली आहेत. आता अपेक्षित आहे की सगळ्या जागा आम्हाला मिळणार का? तर नाही मिळणार आहेत. आम्हाला 52 जागा मिळाल्या, बरोबर आहे. त्यांची पण अनेक लोक दुखावली गेली. आता ही 52 जागा आम्हाला ज्या मिळाल्या आहेत ना, त्यातून आम्ही नेते उभे करू. संतोष धुरी कोण होता? कार्यकर्ताच होता ना. सन्माननीय राजसाहेबांनी तिकीट दिली, खरी ती तिकीट यशवंत किल्लेदारांची होती. ती तिकीट त्याला दिली, तो नगरसेवक झाला आणि तो आज त्याला तिकीट नाही मिळाली म्हणून निघून गेलाय. यशवंत किल्लेदार तिथेच आहे. सो हे अपेक्षित आहे की ज्या वेळेला एका वॉर्डामध्ये 25-25 कार्यकर्ते असतात, 25-25 इच्छुक असतात, त्यावेळेला एखादा नाराज होऊ शकतो. तुम्ही जे जाताय ते बघताय ते फार कमी आहेत. असलेल्याचा पण एक डोंगर आहे ना आमच्याकडे, ते तुम्ही कसं नाकारू शकता? लोक कमी गेली आहेत का? मागच्या काही वर्षात मनसेतनं जाणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त लोक रस्त्यावर उतरणाऱ्यांची आहे. तो आकडा कमी नाही झालाय. प्रत्येक शाखेत नेत्यांची एक फळी आहे आणि ती फळी काम करत असते. वरचा गेला तर त्याची जागा घ्यायला दुसरा कोणीतरी तिथे बसलेला असतो. तुम्ही म्हणता की बरेच नेते गेले, काही कार्यकर्ते गेले, पण आता हे 2 बंधू एकत्र आलेत, तर मुंबई ठाण्यामध्ये निवडणुकीत त्यांचा करिश्मा दिसेल का? कारण लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आता या पालिका निवडणुका होत आहेत. त्या निमित्तानं ते एकत्र आल्यावर पुन्हा वातावरण तयार झालं, ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यात कार्यकर्ते पुन्हा आता एकत्र आल्यानंतर काही जागा नाही मिळालून जात आहेत. तर तो करिश्मा दिसू शकेल निवडणुकीत? एक लागूनच प्रश्न असंही बोललं जातं
म्हणजे मुख्यमंत्री पण स्वतः म्हणाले की थोडा उशीर केला त्यांनी एकत्र यायला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काही उशीर झाला नाही. आम्ही ज्या वेळेला पहिल्या दिवशी व्यासपीठावर आलो ना 5 जुलैला, त्याच वेळेला आम्ही मनाने सगळे कार्यकर्ते एकत्र आलो होतो आणि त्या दिवसापासूनच आमचं काम सगळं सुरू होतं. अचानक आम्ही एकत्र आलो, व्यासपीठावर आलो आणि युती झाली असं नाही ना. आम्ही ज्यावेळेला व्यासपीठावर युती जाहीर केली ना त्यावेळेला सगळं संपलं होतं, जागा वाटपापासून सगळं. सो त्यांना थोडंसं वाटत असेल की आम्हाला लेट झालं, पण आम्ही पूर्वतयारीनेच आलो होतो त्या व्यासपीठावर युती जाहीर करायला. आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या विविध गोष्टींवर चर्चा केली. आत्ता आमचं लक्ष हे मुंबई आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून जाऊ नये. बाकी MMR रिजन आम्ही सांभाळू. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही नेते आहोत, ते सांभाळू. मुंबई टिकणं खूप गरजेचं आहे. ह्या वेळेला जर मुंबई हातातनं गेली ना मराठी माणसाच्या, तर मला असं वाटतं की मग तो बॅकलॉग भरू शकणार नाही आपण. त्यामुळे आत्ता दोघा भावांनी, आम्ही सर्वच नेत्यांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आता मुंबई बघा. आपल्यासाठी मुंबई महत्त्वाची आहे. मुंबई हा आपला सोर्स आहे मराठी सगळ्याच गोष्टीचा. मराठी माणूस जर टिकवायचा असेल, आज कोकणातनं लोक कुठे कामाला जातात? मुंबईमध्ये, बरोबर. कोल्हापूर, सोलापूर लोक येतात कुठे? जर हितलाच मराठी माणूस आज तुटला तर तुम्ही काय करणार आहात? सो आपल्या माणसांचा येणारा जो सोर्स आहे, इन्कमचा सोर्स आहे, हे टिकवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही साहेबांचं आत्ता लक्ष जे पूर्णपणे ते मुंबईकडे ठेवायला सांगितलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कोण काय बोलतो आम्हाला माहीत नाही, पण मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चालणार आणि महापौर हा मराठी ठाकरेंचा असणार. सर, तुम्ही जसं आता उल्लेख केला मराठीचा, आता काही महिन्यापूर्वीच मराठीच्या मुद्द्यावर मीराबाईंचं राजकारण पेटलं होतं. तिकडे नागरिकांनी, मराठी माणसांनी जे आम्हाला समर्थन दिलं, पण त्यानंतर आता निवडणूक आहेत, तिकडे मनसे काहीच करताना दिसत नाहीये. म्हणजे युती झाली, युतीची उभाटा आणि काँग्रेससोबत ना, काँग्रेसने आता नुकते आरोप केले की उभाटा आणि मनसेने आम्हाला धोकाच दिला आणि सगळ्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले. नंतर नागरिकांना एक अपेक्षा आहे की बाबा मनसे आता पुढे काय करते, स्थानिक पातळीवर किंवा वरिष्ठ पातळीवर इकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. तर असं आपल्याला नाही वाटत की मराठीचा मुद्दा हा शेवटपर्यंत घेऊन जाण्यापुढे आपण कुठे कमी पडतायत? बिलकुल नाही. मराठीचा मुद्दा हाच आमचा. मराठीचा मुद्दा लावले नसतं तर आम्ही सत्तेत असतो. मराठीचा मुद्दा लावलाय म्हणून तर आम्ही सत्तेच्या बाहेर आहोत. मग नाही तर आम्हाला केव्हाच घेऊन बीजेपी खांद्यावर घेऊन बसली असती. बीजेपीला आमचा मराठीचा मुद्दा पचनी पडत नाहीये आणि म्हणून त्यांना मनसे नकोय. मीरा भाईंदरचा मुद्दा आम्ही योग्यरित्या हाताळला. तिथल्या मराठी माणसांवर मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. आता मीरा भाईंदरच्या मराठी माणसाच्या हातात आहे, त्यांनी काय करावं. पण तिथल्या राजकीय, जर तुम्ही तिथल्या प्रभागांची परिस्थिती पाहाल तर तिथल्या प्रभागांची परिस्थिती आता अशी आहे की बाहेरनं आलेल्या लोकांची संख्या तिथे काही प्रभागात जास्त झाली आहे आणि मूळ गाववाले आहेत त्यांची संख्या कमी झाली. आपल्या मूळ गाववाल्यांनी आपल्या जमिनी विकल्या बिल्डरला, तिथे टॉवर बनले आणि त्या टॉवरमध्ये लोक कोण आली तर बाहेरनं आलेली लोक तिथे मुंबईच्या बाजूला असलेल्या शहरात जमायला लागली. पण ह्याची एक भीती तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा. गुजरात टू मुंबई मधला जो पॅच आहे त्या पॅचमध्ये आता बऱ्यापैकी बाहेरची लोक आली. म्हणजे मुंबई टू गुजरात असा एक पॅरलल रस्ता जर झाला तर आश्चर्य मानायची गरज नाहीये. त्यामुळे आम्ही ह्या ज्या मराठीच्या मुद्द्यावर जो ठाम आहोत ना त्यासाठी आहोत. आणि मनसे आहे म्हणून या लोकांनी किमान सावधतेने पाऊल टाकतात. नाही तर कधीच आतापर्यंत जॉईन करून झाले असते दोघे दिल्लीवाले. अभि ठाण्याचं काय होत आहे? तुम्ही असं आम्ही खूप वर्षांपासून, महिन्यांपासून ऐकतोय की नवं ठाणं जे घोडबंदरचं आहे, त्या घोडबंदरमध्ये राहायला येणाऱ्या नवं ठाणेकरांचा कुठे माहिती आहे त्यांना आनंद दिघे कोण होते, त्यांनी कुठे पाहिलंय, त्यांचं ठाण्याच्या मराठी माणसाशी काय सांस्कृतिक नातं आहे. तर हे ठाणेही त्याच दिशेने चाललंय की, म्हणजे तुम्ही मीरा भाईंदरचा उल्लेख केला, असं म्हटलं जातं की मीरा भाईंदरमध्ये 18-19 का 20% आता मराठी माणूस राहिलाय. ठाण्यातही ही परिस्थिती वेगाने किंवा MMRच्या इतर शहरांमध्ये असं म्हटलं तर नवी मुंबईत आता फक्त 52% मराठी माणूस राहिलाय. म्हणजे 48% स्पेस बिगर मराठ्यांनी नवी मुंबई सारख्या शहरात कधीच व्यापले. जे आगरी कोळ्यांचं एकेकाचं गाव होतं. ठाण्याचं काय तुम्ही पाहता? एवढा FSI दिला जातोय, नवीन इमारती उभ्या राहत आहेत, नवीन लोक राहायला येत आहेत. मराठी माणूस टिकेल ठाण्यामध्ये राहील? मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतोय, मूळ जे ठाणे म्हणजे आपला नौपाडा झाला किंवा वृंदावन सोसायटीचा एरिया झाला किंवा भास्कर कॉलनी झाला, तुम्ही ह्या भागात आलात, वर्तकनगर, शिवाईनगर, हे मूळ ठाणं हलताना दिसत नाही आम्हाला. बरोबर आहे. एक तर ठाणं खूप मोठं नाही आहे. तुम्ही ठाण्याचा नीट अभ्यास केलात तर ह्या चेक नाक्याला सुरू होतं आणि त्या चेक नाक्याला संपतो. या टोल नाक्याच्या मधल्या 2 किलोमीटरमध्ये आपलं ठाणं आहे.
त्यात 1-2 खाड्या आहेत, बरोबर आहे. इकडे हा घोडबंदरच्या रोडपर्यंत गेलेला आहे, पण तो पण खूप डीपली गेलेला नाही आहे, कारण एका बाजूनी डोंगर आले, दुसऱ्या बाजूनी नदी आली. त्यामुळे तो असाच राहिला आहे. तुम्ही कितीही वाढवायचा प्रयत्न केला तरी आपलं ठाणं खूप जास्त वाढू शकणार नाही आहे. जे मीरा भाईंदर त्यांना वाढवायला भेटलं, जे त्यांना नवी मुंबई वाढवायला भेटलं, बरोबर आहे. त्याच्यामुळे मला ठाण्याची भीती फार कमी वाटते, आणि तसं काय व्हायला लागलं तर आम्ही बसलोत ना. त्यामुळे आम्ही आहोत तोपर्यंत ठाण्यात ह्या गोष्टी होणार नाहीत एवढं खात्रीने सांगतो. जो मीरा भाईंदरचं आंदोलन ठाण्यात झालं असतं ना, ऐतिहासिक आंदोलन झालं असतं. तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात की भाजपाला आम्ही का नको, मी त्याच्यावर त्या मूळ प्रश्नावर परत येतो. साधारणपणे विधानसभेचा काय असेल, त्याच्या अलीकडचा काय असेल, राजसाहेब आणि देवेंद्रजींच्या सातत्याने बैठका होत होत्या. विधानसभा झाल्यानंतर राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येण्यापूर्वी काही बैठका, भेटीगाठी झालेल्या आपण पाहिलं, काही उघड झाल्या, काही उघड झालेल्या नसतील. ही जी जवळीक आहे, ही जी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची सातत्याने जवळीक दिसत होती, ती तशी एकनाथ शिंदेसोबतही अधूनमधून दिसत होती, पण देवेंद्र फडणवीसांबरोबर जी जास्त दिसत होती. तर कुठेतरी भाजपसोबत नातं जुळता जुळता या भावांचं जुळलं असं काही झालंय का? भाजपा खूप डेंजर पक्ष आहे, बरोबर. त्यांच्याकडे मैत्री बित्री हा पार्ट नाही आहे. ते कमर्शियल लेवलला काम करणारी लोक आहेत. मी लोकसभा निवडणुकीला 4 लोकसभा पाहत होतो, त्यातली एक होती कोकण, नारायण राणेंची. आमची सगळे पदाधिकारी बिचारे मेहनतीने काम करत होते, आणि नारायण राणेंना निवडून आणण्यात आमचा काय हात आहे, किंवा राजसाहेबांच्या सभेचं काय महत्त्व आहे ते राणेंना नीट माहिती असेल. त्यांचा मुलगा जरी आम्हाला काही म्हणत असेल तरी त्यांना त्याचं महत्त्व नीट माहिती असेल. निवडणूक ज्या दिवशी झाली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाने आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेतला, आणि आम्ही शॉक. माझ्याकडे आजही रवी चव्हाणांना पाठवलेला मेसेज आहे. मी म्हटलं, साहेब कालपर्यंत रात्रीपर्यंत आम्ही तुमच्यासाठी मेहनत केली आहे हो, आणि तुम्ही आज सकाळी आमच्या लोकांचा प्रवेश घेत आहे. आमचे अनेक पदाधिकारी जे ह्यांच्या हाताला लागले ना, हे लोकसभेला लागले, आणि ह्याच्यात जे पक्षप्रवेश घेत आहेत ना, ही ह्यांच्या संपर्कात लोकसभेला गेले. आणि आम्ही मैत्री म्हणून राजसाहेबांनी या सगळ्यांना आम्हाला बिंदास सांगितलं ह्यांचं काम करा, पण ह्यांनी राजसाहेबांची मैत्री नाही टिकवली, ह्यांनी गद्दारी केली आमच्याबरोबर. आमचे अनेक वैभव खेडेकर ह्याच्या हाताला कसा लागला, लोकसभेला यांच्या संपर्कात गेला. तो कधी बिचारा यांच्या संपर्कात नव्हता, पण लोकसभेला आमचे जेवढे पदाधिकारी यांच्या संपर्कात गेले ना, त्यांनी बरोबर चांगले चांगले पदाधिकारी वेचले, आणि नंतर प्रत्येक पदाधिकाऱ्याला विकत घेण्याचा आणि उचलण्याचं काम या लोकांनी केलं. लोकसभेचा निर्णय म्हणजे चुकला तुमचा? 100% चुकला हो. आम्ही जर नसतो ना, तर हे 7-8 वरच आले असते. जोगेश्वरीची तिकीट तर 100% पडली असती. ती 64 मताने निवडून आले. एक मताने EVMवर, आणि उरलेली मतं बॅलेटवर, पोस्टरवर. सो ती जागा पडली असती. राणेसाहेब अशा अनेक जण घरी बसले असती, पण राजसाहेबांनी त्यावेळेला पाठिंबा दिला, आणि म्हणून हे वाचले. नाही तर ह्यांचा आकडा जो 30 आणि 28 काय झाला होता ना, 18 झाला होता ना, तो डायरेक्टली 40 आणि 8 झाला असता. त्यावेळेला जर मनसे शिवसेना एकत्र असती तर आता 4 वगैरे पण यांचे नसते, आणि पुढच्या वेळेला ती आम्ही खात्रीपूर्वक. भाजप हा डेंजर म्हणजे धोकादायक पक्ष आहे. शिंदेंना असं कधी सल्ला दिला तुम्ही? शिंदे पक्षाच्या कुठल्या बघा, नेत्याला? शिंदेचा पक्ष हा पक्ष कसा होऊ शकतो मला समजून सांगा. शिंदेंनी जी माणसं उचलली, शिंदेकडे कॅडरच नाहीये. शिंदेकडे जेवढे आहेत ना, तेवढे चैनी घालणारे, गाड्यातनं फिरणारे, मोबाईल घेऊन फिरणारे, हाऊल झपाट करणारे हेच आहेत. कॅडर, ज्याला कॅडर म्हणतो, तो कॅडर कुठे आहे? अहो, ठाण्यामध्ये 64 नगरसेवक आहेत, त्यांनी घेतले. 64 स्वबळावर निवडून येणारी लोक आहेत. होई, यांना निवडून आणायला शिंदेचे रॅलीची गरज नाहीये. यांना शिंदेच्या रॅलीची गरज नाही. शिंदेच्या रॅलीमुळे निवडून आले असं काही नाही हो. पण शिंदे सेनेच्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे ना, की महाराष्ट्रातलं राजकारण जे फिरलं, किंवा महाराष्ट्रातला निकाल जो त्यांच्या बाजूनी आला, तर त्यात त्यांनी आखलेली लाडकी बहीण योजना ही कशी गेम चेंजर होती, असं त्यांचं म्हणणं आहे.
इनफॅक्ट शिंदे सेनेच्या अनेक समर्थकांचं, त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री खरं तर ते व्हायला हवे होते. त्यांना शब्द दिला गेला होता. हा जो भाजपाचा अवाढव्य आकडा आला 137 वगैरे, त्यामुळे ते गणित फसलं. त्यामुळे ते मास लीडर आहेत आणि त्यांच्यामुळे हे सरकार कसं आलं. शक्य आहे? तुम्ही कशी अपेक्षा बाळगू शकता हो? तुमच्याकडे 35 नगरसेवक आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्री पद 2.5 वर्ष दिले, हेच तुमचं भाग्य आहे. पुढच्या टर्मला पण तीच गोष्ट व्हावी अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगू शकता? अहो, गद्दारीची शाबासकीचे पण काही दिवस असतात. ते 2.5 वर्ष होते, पण तुम्ही सतत नाही मी गद्दारी केली होती म्हणून मला सतत शाबासकी देत बसा, तर ते होणार नाही ना. त्यांचा पण कार्यकर्ता जिवंत आहे ना. आता प्रताप सरनाईक तुम्ही येण्यापूर्वी काही वेळापूर्वी असं म्हणाले की माणसं कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि आम्ही कृतज्ञ राहतो भाजपाविषयी. मात्र भाजपा कधी कधी गयापर्यंत जर आलं तर त्यांना आम्ही आमची जागा दाखवू. या दोन पक्षांमध्ये काही फार बरं चाललंय असं नाहीये का? मग कोण कोणाला जागा? भाजपा ह्यांना निवडणुकीनंतर जागा दाखवणार आहेत की हे? कारण चान्सेस सगळ्यात जास्त आहेत की भाजपा ह्यांना यांची जागा दाखवून देईल, आणि ते आपण मागच्या 1 वर्षात पाहिलेलं पण आहे सगळ्यांनी. आता निवडणुकीपुरतं मुंबई महानगरपालिका पुरतं यांना जर जवळ केलं असेल तर, पण पुढचे 3 वर्ष बाबा खूप खडतर आहेत शिंदे सेनेसाठी. त्याचा आपण पाहू डोळ्यांनी. मला असं वाटतं की याच देई याच डोळा आपण पाहूया, कारण मला ते दिवस पुढच्या 3 वर्षाचे सोपे दिसत नाही आहेत. 3 वर्षात बरंच काही घडू शकतं. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की असा एक सातत्याने आरोप होतो मनसेवर, प्रामुख्याने राजसाहेबांवर, की निवडणुका आल्या की राजसाहेब फक्त घराबाहेर पडतात, असा एक आरोप केला जातो, सत्ताधाऱ्यांकडून असेल किंवा इतर पक्षांकडून असेल. जर आपण नगरपालिकांच्या निवडणुका पाहिल्या तर भाजपा हा एक सगळ्यात मोठा पक्ष आहे, पण त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संबंध महाराष्ट्रात 40हून अधिक सभा घेतल्या. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 55 सभा घेतल्या. त्याच्या अनेक खासदारांनी 20-20, 25-25 चौक सभा घेतल्या. पण मग ज्यावेळेस अशा पद्धतीच्या निवडणुका लागतात त्यावेळेस मनसे किंवा मनसेचे जे नेते असतील, प्रामुख्याने राजसाहेब असतील, ते एक सगळ्यात मोठं आकर्षण आहे. ते एक मास अपिलिंग आहे राजसाहेब. पण त्यावेळेस ते तेवढ्या काय म्हणतात त्याला, ताकदीने प्रचारात उतरताना दिसत नाहीत. हो, अगदी कारण- मोजक्या सभा घेणं किंवा कारण आम्ही निवडणूक लढायचीच नाही असं ठरवलं होतं. आमचं प्लॅनिंगच तशा प्रकारे. हे बघा, हे तुम्हाला असं वाटतं आम्ही ही गोष्ट करतोय, रोज रस्त्यावर येऊन ओरडलं पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही. आमच्या काही झालेल्या आधीच्या चुका असतील त्या पुन्हा होऊ नये यासाठी आमचं प्लॅनिंग आहे. पण अविनाशजी, किती निवडणुका लढवायच्या नाही? तुम्ही एक काय असा होता की तुम्ही लोकसभा निवडणूक लढवायचे नाही निर्णय घेतलात. मग परत एक नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक तुम्ही लढलातच नाही. आता आपण असं धरून चालू की लोकसभे वगैरे सारखी मोठ्या स्केलची निवडणूक आहे, त्यात तुम्ही मोदीजींना वगैरे वेळोवेळी पाठिंबा देता, कधी देत नाही वगैरे, आणि निवडणूक लढवत नाही. पण आता कार्यकर्त्यांच्या जी निवडणूक, जो तुम्ही तो सातत्याने उल्लेख करता, केडरची जी निवडणूक आहे ती पण आपण लढवायची नाही. बदलापुरात किंवा अंबरनाथमध्ये, मी थोडा चुकत असेल तर, त्या एका शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात ज्या महिलेने तुमच्या पदाधिकारी जी लढली, जी ताकदीने लढली, जिने आंदोलन उभं केलं, नंतर ते तुम्ही मोठं केलं, तिच्या मागे कोणी उभं राहिलं नाही. तर असा केडर, माझा मूळ मुद्दा आमचा पुन्हा पुन्हा तोच आहे. अविनाश जाधव पायाला भिंगरी लावून इकडून तिकडे पळत असतील, नेत्यांनी काय करायचं? जर तुम्ही तुमच्या केडरला निवडणूक लढवूनच दिली नाही, लोकसभेची निवडणूक नाही, नगरपालिकेची निवडणूक आहे, तर पक्ष वाढणार कसा? हे बघा, आम्ही ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांशी या विषयावर डिस्कस केलं, ज्या वेळेला आमच्या अनेक नेत्यांचं मत होतं की समोर एक मोठी निवडणूक येऊन थांबलेली आहे मुंबई महानगरपालिकेची. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा प्रोपगंडा उभा करण्यासाठी खूप त्यांचं यंत्रणा उभी असते आणि मोठमोठे पत्रकार त्यांच्याबरोबर त्यात काम करत असतात. सो आम्हाला या सगळ्याचा बळी व्हायचा नव्हता, कारण आम्हाला माहिती होतं की तुम्ही पाहिलंत किती पैसे वाटले गेले. प्रोपगंडा उभा राहिलाच की तुम्ही लढला पण नाही. आम्ही लढलोच नाही ना. आता लढलो नाही याचा जर एवढा उभा करू शकलो तर पडल्याचा किती केला असता? आता शिवसेना लढली, किती जागा आल्या, त्याचा किती मोठा प्रोपगंडा केला या लोकांनी. सो काही गोष्टी आम्हाला आमच्या पक्षाच्या हिताच्या वाटतात, त्या वेळेला आम्ही निर्णय घेतो. निवडणूक न लढणं हा पर्याय नाही, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोलून काही निर्णय घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्या निवडणुका लढताना दिसतील. एक बेस तयार होऊ द्या, आणि तो बेस यावेळेला मुंबई महानगरपालिकेत आमचा भक्कम होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.
तुम्ही वारंवार मुंबई महापालिकेचा उल्लेख करताय. मुंबई महापालिकेत ठाकरे ब्रँड चालेल, महापौर होईल. म्हणजे मुंबईपुरतंच तुम्ही मर्यादित अरे राहताय का? मुंबईला गरज आहे आज ठाकरेंची. हां, मान्य आहे मला. पण MMR क्षेत्राचं काय मग? मग अरे ते मुंबईला जोडूनच आहे. इथेही मराठी टक्का आहे. तर त्याच्याविषयी काय नेमकं? मी परत सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा घाट हा मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. आत्ता जर मुंबई महानगरपालिका जर त्यांच्या हातात गेली तर त्याचं पहिलं पाऊल उचललं जाईल. कारण त्याचा सगळा ठराव हा मुंबई महानगरपालिकेतच होणार आहे, काही निर्णय घ्यायचे असतील तर. त्यामुळे मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिथं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण हे जे पैसे टाकू शकतात ते आम्ही नाही टाकू शकत. तिथे फक्त ठाकरे जमिनीवर जाऊन लोकांना भेटणं, लोकांशी कनेक्ट राहणं, त्यातूनच मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे ठाण्यासाठी आम्ही आहोत ना, आम्ही लोक आहोत ना. आम्हाला का साहेबांनी तयार केलंय? आम्ही तिथे लढाई देतोय, देत राहू आणि पुढची निवडणूक तुम्हाला कळेल कशा प्रकारे आम्ही लढलोय ती. सर, त्यालाच जोडून एक असा प्रश्न आहे की MMRचा वसई विरार सुद्धा भाग आहे. या वसई विरारमध्ये सुद्धा तुमचे कार्यकर्ते सक्रिय आहेत बऱ्यापैकी आणि त्यामध्ये सुद्धा आता तुम्ही तुमचं चिन्ह न घेता शिट्टी हितेंद्र ठाकूरांबरोबर युती करून शिट्टी चिन्हावर लढताय. तर अशामध्ये तुमचे कार्यकर्ते दुखावले जाणार नाहीत किंवा मराठी टक्का किंवा जो मराठी माणूस आहे तो यामुळे दुखावला जाणार नाही का असं तुम्हाला वाटतं? अहो, मी एकट्याने शिट्टी नाही घेतली, काँग्रेसने पण शिट्टी घेतली तिथे. माझं मत आहे की जर भारतीय जनता पक्षाला जर तुम्हाला थांबवायचं असेल ना तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. आता त्या सिटीवर जे निवडून येणार आहेत ते कोण आहेत? महाराष्ट्र सैनिकच आहेत ना. तिथे जर उद्या आम्हाला परिवहन खातं परिवहनचे काही सदस्य मिळणार आहेत ते कोण जाणार आहेत? महाराष्ट्र सैनिक आहेत ना. उद्या आम्हाला कॉप मिळणार आहे तो कोण जाणार आहे? महाराष्ट्र सैनिक आहे ना. संघटना जिवंत राहिली पाहिजे. भारतीय जनता पक्ष ज्या लेवलला वसई विरारमध्ये उतरलाय ना तो कनेक्ट होऊन जाईल गुजरात टू मुंबई. तिथे मध्ये बहुजन हवी आहे. तुम्हाला छोट्या पक्षांच्या किमती माहिती नाही आहेत. शेकाप, बहुजन विकास आघाडी या सगळे छोटे छोटे पक्ष या महाराष्ट्रात जिवंत ठेवणं गरजेचं आहे. मोदींची तीच इच्छा आहे की सगळे छोटे छोटे पक्ष मारावे आणि आम्ही ते होऊन देणार नाही. म्हणजे बहुजनशी जी युती आहे ती मराठीच्या मुद्द्यावरती आहे का? 100% मराठीच्या मुद्द्यावर आहे. अजून काय काय आणि म्हणजे? मराठीच्या मुद्द्यापेक्षा मुंबई टिकवण्याच्या मुद्द्यावर जास्त आहे. कारण ठाकूर जर मध्ये राहिले ना तर कोणी हात नाही घालणार मुंबईला. म्हणजे युती अजून काय कोणते कोणते विषय तुम्ही ठाकूरांची सहकार्य घेणार आहे? माझा साधा प्रश्न आहे अविनाशजी, की ठाकूरांच्याच काळात नालासोपारा एवढं वाढलं ना. बरोबर. ठाकूर महापालिकेत होते, नालासोपारात एवढं अवाढव्य झालं ते नालासोपारा. आता मी असं ऐकलं 5.5 लाख मतदार झाले, 6 लाखाच्या घरात पोहोचले. योगी आदित्यनाथांची तिकडे सभा होते, उत्तर प्रदेशातले मोठे मोठे नेते सभा घ्यायला येतात. ठाकूरांच्या डोळ्यात देखत राहिलं ना, झालं ना सगळं. त्यांना पण तर ते ठाकूर मराठीच्या मुद्द्यावर किती लॉयल राहतील पुढे? मी तुम्हाला सांगतो ते मराठीच्या मुद्द्यावर प्रचंड लॉयल आहेत. कारण तिथल्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या परिसरातली त्यावर ठाकूरांचा चांगला वर्चस्व आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनाही कळलं विधानसभेला की हे आपले नाही आहेत म्हणून. त्यांना कळलं मनसे लागणार, शिवसेना लागणार. सो प्रत्येकाला ठेस लागल्याशिवाय कळत नाही. त्यांना विधानसभेला ठेस लागली आणि त्यांना मनसे आणि शिवसेनेची किंमत कळाली. सर, आता तुम्ही म्हणतायत की उद्धव ठाकरेंसोबत आपण युती केलेली आहे. पण काल संतोष धुरींनी जेव्हा पक्ष सोडताना सांगितलं की राज ठाकरे साहेबांनी पक्ष सरेंडर केलाय उद्धव जाऊ दे, जाणारा काही बोलतो. पण ते नुकसान होतंय का ते राज पक्षाचं? ठाकरे येतो. आता मला वाटतं सरांनी चांगलं खूप काम केलंय, ते सांगू शकतील माझ्यापेक्षा जास्त. माझ्यापेक्षा जास्त जवळून काम सरांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंबद्दल हे करू नका. राज ठाकरे खूप वेगळा माणूस आहे. तो मराठी भाषेचा मुद्दा, मराठी भाषा आणि पक्ष या दोन्ही गोष्टी कधी दावणीला मांडणार नाही. मांडायचं असतं ना तर लोकसभेला आम्हाला 2 जागा देत होत्या धनुष्यमान चिन्हावर, आम्ही नाही घेतल्या. आज 2 खासदार असते, बाळा नांदगावकर खासदार असते आणि आणखी कोणीतरी खासदार असता. आम्ही नाही आमचा पक्ष दावणीला मांडला. संतोष धुरी नाही ठरवणार आमची सर्टिफिकेट काय. ज्या माणसाची निष्ठा ही एका नगरसेवकाच्या तिकीटवर हल्ली ना त्याने आम्हाला नाही सांगायचं आमचा पक्ष कोणाच्या दावणीला आहे. एक चर्चा विधानसभेच्या काळात होती साधारणपणे की आणि तुमचं आणि शिंदेचं बिनसलं कुठे, असं म्हटलं जातं की दादरची जागा म्हणजे माहीमची जागा शिंदेंनी सरेंडर करावी असं म्हटलं जात होतं. राजू पाटलांची जागा शिंदेंनी सरेंडर करावी असं म्हटलं जात होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी, अशी चर्चा त्यावेळी रंगली असेल, कदाचित ती मागे पुढे असेल, भाजपाच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंना किंवा श्रीकांत शिंदेंना असं सांगितलंही होतं की
राजसाहेबांसाठी या जागा सोडा, या 2-4 जागा सोडा. आपल्याला लार्जर पिक्चरमध्ये राजसाहेब हवे आहेत असं भाजपच्या नेत्यांनी काही सांगितलं, जी चर्चा रंगली होती. तोवर राजसाहेब आणि शिंदे साहेबांचा सातत्याने संवाद दिसत होता. ते सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी अधूनमधून कृष्णकुंजावर दिसायचे, जेवणासाठी दिसायचे, वगैरे 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 वगैरे. श्रीकांत शिंदेसाठी तर 2 सभा घेतल्या, श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी इथे ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन त्या घेतल्या. एवढं सगळं सुसंवाद सुरू असताना या जागा सोडल्या नाहीत म्हणून बिनसलंय का? बघा, ही तर एक ज्या वेळेला तुम्ही प्रॉमिसेस करता, विधानसभेला लोकसभेला मदत घेता, त्यावेळेला तुम्ही आम्हाला पुढच्या निवडणुकीला मदत करणार अशा प्रकारची तुमची आश्वासनं होती आम्हाला, बरोबर आहे. आणि तुम्ही पुढे जाऊन नंतर विविध अटी टाकणार आणि शर्तींवर घ्याल, तर अटी शर्तीवर काम करणारे राज ठाकरे नाहीत, बरोबर आहे. आणि माहीमच्या जागेच्या बाबतीत तर बिलकुल नाही आहे तसं. त्या काय असतील माहीमच्या जागेच्या बाबतीमध्ये बिलकुल असं नाही. साहेबांचं एक वाक्य आहे, तुम्ही जर नीट साहेबांच्या त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी, जसा अमित माझ्यासाठी तसा अविनाश आहे माझ्यासाठी. त्यामुळे फक्त काही अमितसाठी प्रयत्न झाले, त्यांचा प्रयत्न अविनाशसाठी पण होता की अविनाशही निवडून आला पाहिजे, अमितपेक्षा आधी अविनाश निवडून आला पाहिजे, संदीप निवडून आला पाहिजे. त्या माणसाने कधीही स्वतःच्या मुलाचा फॅमिलीचा विचार केलेला नाही. आणि जर करायचंच असतं तर खूप सोपं होतं अमितला निवडून आणणं, आणि तह करायचाच होता. अमितसाठी बाकीच्यांचा तह झाला, अमितसाठी तह करायचा नव्हता. आम्हाला सगळ्यांना वाचवण्यासाठी आम्ही पण निवडून आलो पाहिजे होतो. तर आमचा बळी दुसरा कोणी नेता असता तर आमचा बळी दिला असता स्वतःच्या मुलासाठी, पण त्यांनी ते केलं नाही. ती कुठलीच कॉम्प्रोमाइज झाली नाही ना राजू पाटीलच्या जागेवर झाली ना आमच्या कोणाच्या जागेवर झाली. तर आम्हाला सगळ्यांना लढूनच दिलं नसतं पक्षाने. त्या 4 जागांसाठी आम्ही लढून काय करायचो? नाही, पण हे झालं का कुठे? म्हणजे तुम्हाला ते बॅकस्टॅब वाटतं का की राजू पाटलांनी तर श्रीकांत शिंदेसाठी काम केलं दिसलं? आम्ही सगळ्यांनीच केलं, पण ह्या लोकांना ती माणुसकी लागते ना, माणुसकी त्यांच्यामध्ये नाही आहे. काम भारतीय जनता पक्षासारखं शिवसेनेचं झालेलं आहे, शिंदे गटाचं, की काम झालं ना की विषय संपला. दिवस काढतात ते लोक प्रेमाने बोलून, आणि ते केलं. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की मराठी माणूस, मुंबई मराठी माणूस, पण आज राज्याच्या ग्रामीण भागात देखील सर मनसेसाठी काम करणारे एक मोठा वर्ग आहे हो, आणि एक मोठा युवा वर्ग आहे. त्यांना अपेक्षा असते सर की आपण ही निवडणूक लढवावी. तो ग्रामीण भाग असेल, जसं आता नाशिकमध्ये तुमची सत्ता होती सर. आज मनसे फक्त पूर्ण ताकदीने मुंबईतच लढत आहे असं दिसतंय, पण तुमची नाशिकमध्ये सत्ता होती, आज संभाजीनगर आहे. दशरथ पाटील हां, आज अनेक मोठे जे नेते होते ते आज दुसरीकडे चालले आहेत. अहो, का गेले तुम्ही चेक केलं का? त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मुलासाठी आणि स्वतःसाठी तिकीट घेतली. नाही सर, ते त्याला तुम्ही करणार काय? मग आदल्या दिवशी जो माणूस ढोल वाजवतो तो रात्रीच्या रात्री काय परिवर्तन होत असेल, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन एबी फॉर्म घेतो त्यांच्याकडनं. म्हणजे ज्या माणसावर राजसाहेबांनी भरोसा ठेवून पूर्ण तिकीट वाटप दिलं, तोच जर विकला जात असेल तर आमचा दोष आहे. अहो, त्याची नियत खराब आहे ना, की त्याने त्याच्या आणि त्याच्या मुलासाठी अख्खा पक्ष आमचा दावणीला बांधला. यात राजसाहेबांचा काय दोष आहे? माझ्याही आता ठाण्याचं सगळं होतं, एक सीट मला साहेबांनी विचारलं पण नाही तू कोणाला देतोयस. मी त्याचा गैरफायदा नाही घेतला. मी नाही विकले माझे नगरसेवक कोणाला, उमेदवार. साहेब त्यांच्याकडनं 100% देत आहेत. आता ते किती घ्यायचं हे समोरच्याला पण पेळवलं पाहिजे ना. मग हे सर, हा जो कॅडरचा जो मगाशी आपला विषय झाला की सेनेकडे कॅडर नाही आहे, म्हणजे शिंदे सेनेकडे जसं तुम्ही म्हणालात, जर त्यांच्याकडे कॅडर जर सर नसेल, आपण एक वेळेस मान्य करू की खूप पैशांचा महापूर आला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, पण आज त्यांनी सर त्यांचे 55 ते 60 आमदार निवडून आणले. आज त्यांचे खासदार बऱ्यापैकी आहेत. नगरपालिका आज त्यांच्याकडे 60-61 आज नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत. मग मनसे अशा पद्धतीचा एक ग्राउंड लेवलला कॅडर तयार करण्यात किंवा कार्यकर्ता तयार करण्यात थोडा कुठे कमी पडला? बिलकुल नाही. कॅडर आहे, पैसा तयार करण्यात कमी पडलो. तशा प्रकारचा पैसा उभा नाही करू शकलो आम्ही लोक. तो जर उभा झाला असता ना तर आमच्या कॅडरने यांना ठेवला पण नसतं. नाही, पण अविनाशजी हा फक्त पैशावरचा विजय आहे. हो, दुसरा कुठनं? माणसं येतात कुठून? एकनाथ शिंदेची एवढी मोठी प्रतिमा आहे का की बाळासाहेबांसारखं मतदान होईल? तुम्ही पण ठाण्यात राहतो, मी पण ठाण्यात राहतो. मला जरा सांगा, अशी काही प्रतिमा आहे का की त्यांच्या नावावर भरघोस मतदान पडतंय आणि त्यांचं भाषण म्हणजे बापरे, दिल्लीतले पण लोक आदल्या दिवशीपासून टीव्हीच्या समोर बसतात, असं काय का?
कशा गोष्टी का का लोक मतदान करतात त्याची मला 2 कारणं तुम्ही सांगू शकता का? का एकनाथ शिंदेना मतदान होतंय? भाषणामुळे? अहो हे सगळं पैशाचा खेळ आहे हो. लाडकी बहीणमुळे होऊ शकत नाही. किती किती लाडक्या बहिणी आहेत अशा? अशा लाडक्या बहिणी किती आहेत? अजून एक निवडून येण्यापुरतं तेवढ्या तर नाही आहेत. अजून एक विधानसभा निवडणुकीत एक मोठा मुद्दा सतत चर्चेला आला आणि तो म्हणजे कटेंगे तो बटेंगे वगैरे वगैरे. आणि आताही अमित साठम किंवा या मंडळींनी मुंबईचा महापौर खान होईल वगैरे हो का आज MIM बरोबर झाला. अशा अशा स्वरूपाची चर्चा सुरू केली आहे. पण ते दुसऱ्या बाजूला इथे प्रताप सरनाईक मीरा भाईंदरमध्ये म्हणाले की ते स्वतःला बजरंग भाईजान म्हणतायत आणि भाजपाला MIMची युती करायचं म्हणतायत. काँग्रेससोबत तर जवळपास युती अमरनाथमध्ये झाल्यासारखं चित्र आहे. तर या सगळ्या नॅरेटिव्ह पॉलिटिक्सकडे तुम्ही कसं पाहता? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भारतीय जनता पक्ष हा फायद्याच्या दृष्टीने, मी मगाचपासून सांगतोय, जर तुम्ही मुंबईमध्ये असं म्हणत असाल की एखादा मुल्ला महापौर होऊ शकतो, मग आज तुम्ही काँग्रेसबरोबर बदलापूरमध्ये का बसलात? तुम्ही MIM बरोबर युती कशी करू शकता? MIM बरोबर युती तुम्हाला चालते आणि मुंबईमध्ये 2 भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला वाटतं की नाही कोणतरी मुलांना हे बसेल, मियाबाई बसेल. आमचा इतिहास आहे की आम्ही जेवढे महापौर बसवले ना मुंबईचे, तेवढे सगळे मराठी आहेत आणि यांनी जेवढे बसवले तेवढे सगळे बाहेरनं आलेले लोक आहेत. कृपाशंकर सगळे. कृपाशंकर सिंगची हिंमत कुठनं होते एवढी बोलायची की मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल, ही बोलायची हिंमत कुठनं येते? तुम्ही का नाही रोखत आहात तुमच्या लोकांना? तुमचाच पदाधिकारी आहे ना, काँग्रेसमधनं तुम्हीच त्यांना घेतलात ना. आता तो जर मला मुंबईमध्ये बसून सांगत असेल की आमची संख्या वाढली तर आम्ही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री महापौर बसू, त्याच्यावर आम्ही रिॲक्ट करणारच, आम्ही बोलणारच. एक प्रचाराची लाईन अशी खूप महिन्यांपासून विरोधी पक्ष घेत, म्हणजे तुमचा विरोधी पक्ष घेतोय, ते म्हणजे ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं? मग कोणी केलं? काय मग ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरे पण येतात, आहेत ना. अहो तुम्हाला उभं केलं, अख्खं भारतीय जनता पक्ष उभं केलं, अजून काय करायला पाहिजे? तुम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जिवंत केलं, हे ठाकरेंनी केलं. मागे मी म्हटलं होतं की नारायण राणे ज्यावेळेला हिंदुत्वावर बोलत होते, ह्यांचं हिंदुत्व बोथड आहे, त्यावेळेला मी राणे म्हटल्यावर, राणेसाहेब तुम्हाला हिंदुत्व ह्या कुटुंबाने शिकवलं, प्रबोधनकारांपासून बाळासाहेबांपासून सगळ्यांनी तुम्हाला हिंदुत्वाचे धडे दिले, त्यांना तुम्ही विचारताय. आता आपण जरा थोडं ठाण्याच्या निवडणुकीकडे वळूया की MMR मध्ये ज्या पालिकांच्या निवडणुका होत आहेत त्यात शिवसेनेकडून आणि भाजपाकडून जे काही राज्य शासनाकडनं झालेले प्रकल्प आहेत किंवा होत आहेत त्याची जाहिरात केली जाते. जसं जगणं झालंय छान, कारण आहे धनुष्यबाण, तो टनेल असेल, साकेतचा रस्ता असेल, कोस्टल रोड, घोडबंदर रोड, जे काही प्रकल्प असतील, तर खरंच तुम्हाला वाटतं जगणं छान झालंय असं काही अनेक प्रकल्पांबद्दल? एवढं छान झालंय ना की मला वसईवरनं ठाण्यात यायला 4.5-5 तास लागतात, एवढं छान झालंय जगणं. आम्हाला ना टँकरने पाणी आणावं लागतं. आता टँकरने पाणी कुठनं येतं शोध लावलात कधी? तुम्ही सगळे पत्रकार आहात, उत्तम पत्रकार आहात, तुम्ही शोध लावलात का टँकरचं पाणी कुठनं येतं ठाण्याला? बातमी आली होती आमच्याकडे. तो पाणी येतं आपल्या ठाण्यातल्या आकाशगंगा सोसायटीजवळ पाईपलाईननी. तिथं ते टँकर भरले जातात महानगरपालिकेच्या पाईपलाईनमधनं आणि ते सोसायट्यांना जातात. म्हणजे काय? मग स्ट्रेट सोसायट्यांना का नाही पाणी जाते? मध्ये मिडलमॅन का पाहिजे? आज एक सोसायटी 14 लाख रुपये घोडबंदरला पाण्याचं बिल भरते टँकरचं. स्ट्रेट ते पाणी जाऊ दे ना, मध्ये टँकर माफिया कशाला पाहिजे? म्हणजे ठाणे महानगरपालिकेचंच पाणी आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सोसायट्यांना विकत पाणी पुरवतो टँकरने. याला जबाबदार कोण आहे? साकेतमध्ये जे पाण्याचं हब आहे, मूळ हब आहे, त्याच्या खाली टँकर बघा किती असतात, 200 टँकर लागलेले असतात तिथे. म्हणजे ठाणे महानगरपालिकेचं पाणी आम्हीच विकत घेतो आणि दुसऱ्या तरी दुसऱ्या सोसायट्यांना 600 रुपयाला तिथनं विकत घेतो आणि 3000 रुपयाला ते पाणी टँकरने ओततो. याचा अर्थ काय? तुम्ही 20 वर्ष आम्हाला शब्द देताय धरण येणार. धरणाच्या बाजूच्या जागा नगरसेवकांनी विकत घेतल्या, पण धरण नाही आलं अजून.
आता ते ओरडतायत कधी येणार, आमच्या जागेची किंमत नाही वाढत आहे. सगळा भ्रष्टाचाराचा पैसा नेऊन तिथे जमिनीत टाकला त्या लोकांनी. किती दुःखी आहेत ते नगरसेवक तुम्हाला माहिती आहे. त्यांचीच बगावत होईल एक दिवस की तो धरण बांधा आम्ही राजीनामे देऊ. 20 वर्ष झालं आम्ही ऐकतोय की मागणं आलेल्या नवी मुंबईनी धरण बांधलं, पण ठाण्याचं धरण होत नाहीये. आज घोडबंदरला सर्व्हिस रोड नाही ठेवला. काय काय म्हणायचं. एक एवढा मोठा रस्ता आणि त्याला सर्व्हिस रोडच तुम्ही त्याचं गायब करून टाकलात. घोडबंदर आज तुम्ही ठाण्यावरनं वसईला जा, ठाण्यावरनं भिवंडीला जा, ठाण्यावरनं शिळफाट्याला जा किंवा ठाण्यावरनं मुंबईला जा, काय परिस्थिती आपली. मध्ये मी एक उदाहरण दिलं होतं. माझ्या मित्राच्या वडिलांनी मला सांगितलं होतं की त्याचे वडील त्याला सोडायला एअरपोर्टला गेले, दुबईला जायचं होतं म्हणून. त्यांनी एअरपोर्टला मुलाला सोडलं आणि ते शिळफाट्याला जेव्हा पोचले तेव्हा मुलगा दुबईत पोचला होता, लँड झाला होता. आता दुबईत जाणं सोपं आहे की डोंबिवलीत जाणं सोपं आहे सांगा तुम्ही मला. अहो मी त्या घोडबंदरवरनं येताना कधी कधी असा अटकतो ना की मला 2.5-3 तास लागतात वसईतनं ठाण्यात पोचायला. डोळ्यात पाणी येतं. एवढा ते ट्रकवाले हे करतात. पण हे नेमकं कशामुळे, म्हणजे काय सत्ताधाऱ्यांचे काय त्रुटी? हो, ह्याच्यात आपल्याकडे पैसे आले नाहीत का सरकारचे, तर खूप आले, पण ते मर्यादित राहिले 10%वर. एकदा 10% घेतले की त्या निधीचं काय होतं, ते काम होतंय की नाही, काय चाललंय, कोणीही विचारायला जात नाही, कोणी पाहायला जात नाही. ते विचारलं असतात ना तुम्ही प्रश्न, तर कामं लवकर झाली असती. आता घोडबंदर रोड एवढा मोठा करून ठेवलेला आहे, पण त्याचा मूळ बेसच त्यांनी समजून नाही घेतला. त्याचा बेस काय, तर घोडबंदरच्या त्या टनलवरची चढण आहे, तो निमुळताय, बॉटलनेक होते. बरोबर आहे. तुम्ही किती पुढचे रस्ते मोठे केलेत तरी काही होणार नाही जोपर्यंत तुम्ही तो रस्ता आहे तो मोठा करत नाही तोपर्यंत. आता त्या मूळ रस्त्याचं कामच सुरू नाही झालंय, तर पुढची 2.5-3 वर्ष तसंच राहणार आहे ते. तुम्ही रस्ते मोठे करून पराक्रम केलात असं नाहीये. तुम्हाला जो बेस जो आहे ना, जो बॉटलनेक आहे तो तोडणं खूप गरजेचं आहे. अहो समृद्धी महामार्ग पूर्ण झाला, पण तो खारेगावचा जो 200 मीटरचा ब्रिज आहे ना, तो पूर्ण नाही झाला. समृद्धी महामार्ग 4 वर्षात पूर्ण झाला, पण ठाणे खारेगावचा जो ब्रिज आहे, काडीचा ब्रिज, त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक होतीये आणि त्याला अजून 1 वर्ष लागणार आहे म्हणतात. 4 वर्षापूर्वी तयार झालेलं काम, सुरू झालेलं काम पूर्ण होत नाहीये. मला नेमकं तेच सांगायचं आहे. जर एवढा समस्या आहेत, नागरिकांचा रोष आहे, नागरिकांना एवढ्या समस्या भेडसावत आहेत, तर विरोधी पक्ष म्हणून ती स्पेस कुठे कमी पडताना दिसते का? कशी कमी पडू शकते. फारशी आक्रमक आंदोलन. सगळ्या गोष्टींवर आम्ही आंदोलनं केलीत. आम्ही रस्त्यावर प्रत्येक कुठली गोष्ट सोडली नाही. पाण्याच्या टँकर पासून ठाण्याच्या ट्रॅफिक मोर्चा काढला, सगळ्या गोष्टींवर आम्ही आंदोलनं केली आहेत. आपण सरकारला पण किती आंदोलनं करायचं ह्याचं पण एक लिमिट आहे ना. किती वेळा त्याच विषयावर बोलायचं. आता मी घोडबंदर रस्त्यासाठी अकाल पांडव केलं, त्याच्यामुळे आता किमान ते ट्रक रात्री 11 नंतर येतात. बंद झालेत, ते ट्रान्सफर केलेत बऱ्यापैकी. नाहीतर तुम्ही घोडबंदरला जातात, माणसं मरायची. दर 2-3 दिवसांनी एखादा बाईकवाला रस्त्यात पडून मेल्याची बातमी यायची. हे आमचं आंदोलनच आहे ना. मी टँकर ओढायला लागल्याच्या नंतर सोसायट्यांना विचारा पाणी यायला लागलं की नाही. एक तर हाईट होती ठाण्यामध्ये, एक सगळ्यात मोठा घोडबंदरला एक कॉम्प्लेक्स बनवला ज्याच्यामध्ये 550 घरं आहेत. त्याला ओसी दिली. मी हे जे बोलतोय तर तुम्ही फॅक्ट चेक करा, मी जे बोलतोय ते. ओसी दिली आणि पाण्याचं कनेक्शनच नाही दिला. देवा शपथ. मग मी त्या विनोद पवारांकडे गेलो आणि मी म्हटलं, अरे ओसी का दिलीत मग त्याला? ऑक्युपेशन सर्टिफिकेट तुम्ही देता त्यावेळेला कंप्लीट सोसायटी म्हणून तुम्ही देता ना. बरं, त्या बिल्डरकडनं पैसे भरून घेतले का? तर हो घेतले, पण त्यांचं पाण्याचं कनेक्शनच नाही जॉईन करून दिलं त्यांनी. तर टँकरने पाणी घेत होते. ते म्हणाले नवीन पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यावर आम्ही यांना पाणी देणार. मग बोललो लोकांना राहायला का बोलवलं? तुम्ही ओसी द्यायला नव्हती पाहिजेत लोकांना. जर असं असेल तर आम्ही काय करायचं? माझा मुद्दा तोच आहे. जसं मनसे करत आंदोलन, तुमच्यासोबत सहयोगी तुमचे मित्र पक्ष आहेत. माझा हाच मुद्दा आहे की दर 5 वर्षांनी जी निवडणूक होते ती गटर मीटर याच्या पलीकडे याच मुद्द्यांवर होते, याच्या पलीकडच्या मुद्द्यांवर होत नाही. तर तेच मुद्दे असून सुद्धा विरोधकांना ती सत्ताधाऱ्यांची स्पेस मिळत नाही. तर विरोधक कमी पडताना दिसतात का? हा माझा सिंपल मुद्दा. हे बघा, ह्या लोकांनी 1982 पासून आतापर्यंत गटर पायवाटावर एवढे पैसे खर्च केले
की चांदीचा स्लॅब आणि सोन्याच्या पडद्या झाल्या असत्या. एवढा एवढा पैसा त्यांनी गटर पायवाटांवर घालवला आतापर्यंत. म्हणजे एक काम, आता तुम्ही सिंगानिया स्कूलच्या इथे गेलात तर तिथे एक मस्त म्युझियम बनवलं होतं माहिती, छोटं काही दिवसापूर्वी. आहे का बघा जाऊन. मग ती तिथून गेली बेतनीच्या इथे. बेतनीच्या इथनं पण गायब झाली आता. म्हणजे टेंडर काढणं, पैसे काढणं, ह्याचं ऑडिट केलं ना आपण सगळ्याचं, तर मी खात्रीने सांगतो की सगळे नगरसेवक आणि सगळे अधिकारी किमान 10-10 वर्षासाठी जेलला जाते. फक्त ऑडिट झालं पाहिजे याचं व्यवस्थित निधीचं. अनेक गोष्टी बनल्या आणि 1-1.5 वर्षात गायब झाल्या. त्याचं ऑडिट नाही, काय नाही, काय नाही. आणि विरोधक म्हणून आम्ही त्या गोष्टी दाखवतो, पण लोकांनी पण आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य केलं पाहिजे ना. जी लोक रोज आमच्या पाठी अरे बरोबर करतोय, बरोबर तुम्ही केलं, बरोबर आहे. मतदानाच्या दिवशी बरोबर हा शब्द कुठे जातो हेच कळत नाही. का होतं असं? का होतं आता मला माहित नाही, पण मी आता फनी किस्सा आहे. मी एक महिला माझ्याकडे रोज शाखेत येऊन बसायची. तिच्या मुलाचं ॲडमिशन करायचं होतं ह्याला आपल्या सेंट जॉन स्कूलला, कारण सेंट जॉन स्कूलची ना फी कमी आहे, बाकीच्या शाळेंच्या ह्याच्यात फी कमी आहे. तर ना मी रोज जाऊन त्या फादरकडे बसलो 4-5 वेळा. ती रोज रडायची, माझा नवरा मला बघत नाही वगैरे वगैरे, माझ्या मुलाला चांगल्या शाळेत शिकवायचे. मी तर तिचं ॲडमिशन केलं. फी 7,000 रुपये होती, ती मी भरली. हां, मी म्हटलं ताई आता नीट व्हा. आणि माझी रॅली होती, वृंदावन सोसायटीतनं जात होती. आणि माझी वृंदावन सोसायटीतून रॅली जात असताना भाजपाचा प्रचार रॅली येत होती आणि ती भाजपची टोपी घालून प्रचार करत होती. आणि मी वरती गाडीत उभा होतो. मी तिला पटकन ओळखलं, कारण ती 4-5 वेळा माझ्याकडे येऊन रडली होती. आता मी काय करावं? मग मी ज्यांनी तिला माझ्याकडे आणली त्याला बोलवलं. मग तो तिला घेऊन आला. मी म्हटलं नाही दादा, मी मतदान तुम्हालाच करणार आहे, पण प्रचाराला मी इकडे. आता या मानसिकतेला आपण काय करायचं? त्या मानसिकतेला आम्ही कामाला कमी पडतोय का? आम्ही प्रामाणिक आहोत ना, आम्ही कामं करताना. आता लोकांनी पण ठरवलं पाहिजे ना की जे प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबत उभं राहायचं, की इलेक्शनला जे पैसे दाखवतात त्यांच्यासोबत उभं राहायचं. एवढं जर करून त्या बाईच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊन जर ती अशी बोलत असेल तर आम्ही काय करावं? आम्ही काय केलं पाहिजे सांगा? खरं तर हा तुमचा किस्सा ऐकून आम्ही तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असा प्रश्न पडला आम्हाला. पण असो, ते प्रश्न विचारणं आपलं काम आहे. आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही. अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय. मुंबई, तुमच्या एकंदर बोलण्यातून जाणवतंय की मुंबईतच किंवा मुंबईत मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधू लढतील, आक्रमकपणे जातील. पुढच्या काही दिवसात शेवटच्या टप्प्यात या दोन बंधूंचं ठाणे आणि MMR पट्ट्यात काय एकंदर नियोजन आहे? ते किती वेळा दिसतील आपल्याला? मी उद्या राजसाहेब ठाण्यात आहेत. 12 तारखेला जाहीर सभा आहे ठाण्यामध्ये आमची, आणि पुन्हा 13 तारखेला राजसाहेब ठाण्यात आहेत. जाहीर सभेला दोन्ही बंधू एकत्र दोन्ही असतील? बंधू एकत्र असतील आणि ठाण्यातल्या गडकरी रंगायतन चौक इथे ती जाहीर सभा आमची होईल. उद्या साहेब ठाण्यातल्या अनेक शाखांना भेट देणार आहेत आणि 13 तारखेला साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठाण्यामध्ये घेणार आहेत. अगदी शेवटचा प्रश्न. मुंबईच्या पलीकडे तुम्हाला काही चमत्काराची काही अपेक्षा आहे का? कुठे काही म्हणजे काजवे चमकू शकतील, पण प्रकाश पडण्याचा काही तुम्हाला कुठे दिसतोय का? इथे प्रकाश पडू शकेल? ठाण्यात पडेल, अनेक ठिकाणी. अहो, आम्ही मनाने हरलेले लोक नाही आहोत. आम्ही केलेली कामं लोकांसमोर घेऊन जातोच आहे. आम्ही काही पार आमचं पानिपत होणार अशातली काही हे नाही आहे. जे येतील त्यांना घेऊन ठाणेकरांसाठी उत्तम काम करू. आणि मला असं वाटतं की सत्तेत राहणं किंवा त्यातून हे करणं याच्यापेक्षा तुमच्या दारात येणाऱ्या लोकांचे प्रश्न मिटले पाहिजेत, आणि ह्यासाठी आम्हाला नगरसेवक हवे. आम्हाला महापौर कोण बसवणार आणि किती दिवसासाठी बसवणार यात बिलकुल इंटरेस्ट नाही. आमच्याकडे चांगली माणसं हवेत की जी लोकांची प्रश्न महानगरपालिकेच्या आतमध्ये विचारतील. ती 4 असावीत, पण प्रामाणिक असावीत. आज निवडून येऊन दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या पक्षात जाणारी नसावी. एवढीच देवाकडे आमची प्रार्थना आहे. अविनाशजी, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे तुम्ही आमचे प्रश्न किती टोकदार होते का मला माहीत नाही, पण तुमचे उत्तरं मात्र टोकदार होती. त्याबद्दल आपले आभार. तुम्ही लढताय सातत्याने. एक विरोधी स्पेस मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही ती व्यापून टाकलेली आहे, आणि ती कशी व्यापून टाकली याचा अनुभव आत्ता आम्ही सगळ्यांनी घेतला. अनेक मुद्द्यांवर तुम्ही प्रकाश पाडलात. ठाणेकरांच्या मनात
प्रकाश पडेल अशी अपेक्षाही तुम्ही व्यक्त केली. आपण इथे आलात, मी आभार मानतो आपले.